चढाईसाठी आमचे परम मित्र शिशिर लावणक याची आठवण. अतिशय दुःखद घटना. आमचा परम मित्र शिशिर लावणक त्याच्या चिरशांती लाभो अशी जंबुभे चरणी प्रार्थना करतो. मातोश्री मित्रमंडळ पोलीस घाटा यांच्याकडून शिशिर लावण्याच्या स्मरणार्थ या सर्वांचं लाडकं नेतृत्व, खरोखर सर्वांवरती जीवापाड प्रेम करणारे आमचे दादा सन्माननीय परशुरामजी कदम साहेब यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत असेल. त्यांच्याबरोबर आलेले सहकारी सर्वांना विनंती असेल आपण व्यासपीठावर जायचं. मायाजी कांबळे यांचंही स्वागत आहे. मी सन्माननीय डॉक्टर प्रमोद यांना विनंती करेन त्यांचं स्वागत करायचं आहे. हॅलो. यानंतर होणारा सामना असेल जुगाई गवारवाडी, जुगाई पानवल गवारवाडी वर्सेस गणेश उत्कर्ष बोंबलेवाडी. दोन्ही संघाला पहिला पुकार. आता मात्र चालू झालेला सामना पाहायला मिळतो आपल्याला. नक्कीच त्या ठिकाणी जयहनुमान वेळवड वर्सेस जयहनुमान झरेवाडी संघ. खरोखर दोन्ही संघ तुल्यबळ संघ. मित्रांनो, आपण ज्या सामन्याची आतुरतेनं वाट पाहत असता तोच सामना आपल्यासाठी घेऊन आले जम्बूकेश्वर देवस्थान हातंबा. खरोखरच एका जोरदार डाळवत होते. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील या सामन्यासाठी. पहिली चढाई शुभम आला होता. चढाईसाठी सज्ज झाला. पाहूया मोठी कामगिरी केली संत चढाई पाहिजे. आता माझा प्रज्वल कळपडे त्याचे क्रमांक 2 पाहायला मिळतो आपल्याला. मोठा खेळाडू ज्याची निवड केली गेली चालू असलेल्या स्पर्धेसाठी. आता डॅश देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी रेडर मात्र सेफ दिला जातोय. 1 पॉईंट दिला जाईल जयमात्र रेड संघाला. कुणाल गुरव चढाईसाठी सज्ज असेल. पाहूया थोडा आवाज दिला. कुणाल गुरव तसं मग ती पाहायला मिळते आपल्याला. पाहूया कोणवर चढाई करावी लागेल. दोन्ही संघ तुल्यबळ संघ पाहायला मिळते आपल्याला. कोण जिंकणार कोण हरणार नक्कीच त्या ठिकाणी. खरोखरच आता मात्र कुणाल गुरव शांत संयमी खेळ करत असताना आणि खरोखरच साहेब आपल्याला शुभेच्छा. आपण योग्य वेळी आलात सामना पाहण्यासाठी. पुढे प्रज्वल गळपडी चढाईसाठी सज्ज असेल. दुसरे मग 0-2 पाहायला मिळेल आपल्याला. चढाईसाठी सज्ज झालाय प्रज्वल गळपडी. मोठं नाव आहे कबड्डी विश्वामध्ये. कारण प्रत्येक ठिकाणी हा जो खेळाडू आहे आता मात्र सगळं ठेवलं गेलं. त्या ठिकाणी सिद्ध आला आणि खरोखर दोन्ही पाय कडवून ठेवले गेले. सिद्ध त्याला मात्र सुपर साथ मिळाली पूर्ण संघाची. खरोखर ज्या ज्या वेळेला एकीचं बळ मिळतं त्या त्या वेळेला मात्र सुंदर फळ खायचा मिळतो. आता मला थर्ड रेड असेल. पाहूया कोणती कामगिरी करणार. थर्ड रेड साठी गेलाय तोच खेळाडू. जसले मग 14 पाहायला मिळेल आपल्याला. शैलेश गुरव गेलाय. नक्कीच शैलेश गुरव. पाहूया कोणती कामगिरी. टच पॉईंट घ्यावा लागेल किंवा बोनस पॉईंट घ्यावा लागेल. आता माझा बोनस पॉईंट गेल्याच्या जगडवून ठेवला गेला. त्या ठिकाणी 0-0 विशाल कबड्याला ब्लॉक केलं गेलं. बोनस पॉईंट दिला जातोय वेवट संघाला. पुन्हा एकदा मैदानामध्ये दाखल झालाय प्रज्वल कबड्डे झरेवाडी संघाचा स्टार खेळाडू स्टार ऑफ झरेवाडी. नक्कीच अभिया नावानं प्रसिद्ध असलेला खेळाडू म्हणावा लागेल प्रज्वल कबड्डे. मोठा खेळाडू आहे झरेवाडी संघाचा. कारण मी आवर्जून सांगेन युवा प्रचार पालिस संघाकडून या खेळाडूसाठी बोली लावली गेली आणि खरोखर यंदाच्या सत्रामध्ये आपल्याला तालुका आता पुन्हा एकदा तीच कामगिरी केले कुणी. संकेत गुरव शैलेश प्रमाणेच कामगिरी केली. जखडवून ठेवलं अभियाला. आता माझा कुणाल गुरव गेलाय. चढाईसाठी सजलाय. दुसऱ्या मागे 3 पाहायला मिळतो आपल्याला. पाहूया कोणती कामगिरी करणार कुणाल गुरव. मैदानामध्ये दाखल झालाय. चढाईसाठी सज्ज असेल वेळवड संघाकडून. नक्कीच रोमांचक सामना पाहायला मिळेल आपल्याला. दोन्ही संघ तळामूळ संघ तुल्यबळ संघ पाहायला मिळतील. कुणाल गुरव आता मात्र संत चढाई करत असताना पाहूया चढाईसाठी कोण येतंय. आता मात्र असेल तो पाहायला मिळेल. टाइम आउट घेतला तर म्हणजे हनुमान आता कोणाच्या बाजूने पाहणार. आता मात्र असेल पाहायला मिळेल आपल्याला. जसे क्रमांक 0-8 पाहायला मिळतो आपल्याला. प्रसाद सनगरे चढाईसाठी सज्ज झालाय. पाहूया कोणती कामगिरी करतोय प्रसाद. नक्कीच त्या ठिकाणी गरमागरमीचा सामना विचार जर केला. दोन्ही संघाचा तुल्यबळ संघ कोपरादर्शक आहे संकेत गुरव. तर एका बाजूला साहिल दुमाळी वेळवण संघाकडून. पाहूया कोणती कामगिरी केली जाते. प्रसाद सनगरे गेला होता. सेफ चढाई म्हणावी लागेल. आता मात्र शैलेश गुरव
पाहायला मिळतोय चढाईसाठी सज्ज आहे. जसं मग 14 पाहायला मिळेल आपल्याला. पाहूया मोठी कामगिरी करतोय आपल्या संघासाठी शैलेश गुरव असेल. नक्कीच त्या ठिकाणी कोण चढाई करत असताना शैलेश गुरव चक्कर होऊन ठेवलं गेलं. कोकणारक्षक होता तसे मग 0-7 पाहायला मिळेल आपला सिद्धेश संगरे असेल. कोकणारक्षक सुंदर कामगिरी केली गेली झरेवाडी संघाकडून. पुन्हा प्रज्वल मैदानामध्ये दाखल झालाय. प्रज्वलचं वादळ मात्र वेवड संघाकडून थांबवलं जातंय, गोंगवलं जातंय. पाहूया कोणती कामगिरी करतोय प्रज्वल कळपटे. नाम तो सुनाही होगा मॅन फ्रॉम झरेवाडीचा सितारा पुन्हा एकदा मैदानामध्ये दाखल असेल. आता मात्र पुन्हा नक्कीच कामगिरी साहिल धुमाळी करायची होती. साहिल धुमाळी मात्र बाद दिला जातोय. एक गुण मिळेल झरेवाडी संघाला. आता मात्र शुभम शिंदे हा एक मोठा खेळाडू वेवड संघाचा कोणती कामगिरी केली आहे शुभम शिंदेकडून. आता मला सुंदर कामगिरी त्याकडे विशाल आला. विशालला कुठेतरी टॅकल करायचं होतं मात्र डॅश दिलं गेलं शुभम शिंदेकडून. एक गुण दिला जातोय वेवड संघाला. आता मात्र पुन्हा एकदा असेल दुसरं मात्र 0-2 पाहायला मिळेल आपल्याला. प्रज्वल कबड्डी चढाईसाठी सज्ज झालाय. मागच्या चढाईमध्ये साहिल धुमाळी साडा कोपरा रक्षक बाद केला होता तोच प्रज्वल कबड्डी झरेवाडी संघाचा. आता मात्र कोणती कामगिरी केली जाणार. थोडंसं मैदानामध्ये ओलं असल्यामुळं खेळून त्रास होताना पाहायला मिळतोय. प्रज्वल कबड्डी शांत सगळे मी खेळ करताना बिडलला येऊन थांबलाय. बिडलला आल्याच्या नंतर त्यानं अपील केलंय पंचांकडे. टायमआउटचं अपील केलंय. पाहूया टायमआउट घेता येईल का. टायमआउट घेतला जातोय झरेवाडी संघाकडून. पाहूया झरेवाडी कोण असेल सज्ज. पाहूया वेवड संघाकडून. पाहूया शुभम शिंदे. शुभम शिंदे असेल कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी. जसं मग 0-2 पाहायला मिळेल आपल्याला. शुभम शिंदे चढाईसाठी सज्ज झालाय. उजव्या कोपऱ्यामध्ये खेळत असताना त्या ठिकाणी डाव्या कोपऱ्यामध्ये खेळत असताना शुभम शिंदे. पाहूया खोलवर चढाई करत असताना आता मात्र भिडलचा खेळाडू बाद करायचा होता शुभम शिंदेला. प्रयत्न फसला तोच प्रयत्न पुन्हा एकदा करतोय शुभम शिंदे. कारण विचार केला थोडा पाय घसरला. पाय घसरला कोपरा असे सुंदर कामगिरी करतो. पाहायला गेलं तर जशी क्रमांक 7 पाहायला मिळालं सिद्धेश संगरे सुंदर कामगिरी करत असताना झरेवाडी संघासाठी पुन्हा एकदा प्रज्वल कबड्डी मैदानामध्ये दाखल झालाय. बोनस घेऊन ऑफ असेल. लाईन क्रॉस केले. लाईन क्रॉस केल्याच्या नंतर पुन्हा एकदा खेळण्याच्या दृष्टीने सज्ज होतोय. कारण दोन मोठे खेळाडू मैदानाच्या बाहेर पाहायला मिळतात. एका बाजूला असेल साहिल धुमाळी तर दुसऱ्या बाजूला असेल शुभम शिंदे. पाहूया प्रज्वल आता मात्र चढाईसाठी कोण सज्ज असेल. पाहूया चढाईसाठी कोण सज्ज झालाय. कुणाल गौरव चढाईसाठी सज्ज झालाय. तसे क्रमांक 3 पाहायला मिळतो आपल्याला. वेवड संघाचा हकमेका म्हणून ज्याची ओळख आहे, चपल चतुर म्हणून ज्याची ओळख आहे तोच कुणाल गौरव मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय चढाईसाठी झरेवाडी संघाच्या मैदानामध्ये. कारण सगळ्यांच्या नजरा ज्या आहेत ते या सामन्यावरती टिकून आहेत. आता मात्र पुन्हा एकदा थोडासा सामना पाय घसरला गेला आणि रेडर बाद दिला जातोय. आता मात्र थर्ड गती क्रमांक 0-8 प्रसाद संगरे गेलाय. 2-2ची साखळी सजवली जाते. प्रसाद संगरेसाठी कोणती कामगिरी करणार प्रसाद संगरे. पाहूया आता मात्र खोलवर चढाई पाहायला मिळेल. त्या ठिकाणी कोकणारक्षक पाहायला मिळतो संकेत गुरव असेल तर दुसऱ्या बाजूला विघ्नेश झीमन. त्याच्या संकेतच्या जोडीला पाहायला मिळेल सिद्धेश शिंदे. विघ्नेश झीमन आला. ब्लॉक केलं गेलं आणि आता मात्र झटापट पाहायला मिळाली. थोडाशा फरकाने का होईना प्रसाद संगरे बाद केला जातोय. 1 पॉईंट मिळेल गोष्ट वेवड संघाला. काय पकड पाहायला मिळाली. खरोखर मेहनत झटापट पाहायला मिळाली. आता मात्र तोच शैलेश गुरव मैदानामध्ये दाखल झालाय चढाईसाठी. जसे मग 14 पाहायला मिळालं शैलेश गुरव असेल. बाद केलंय कोणाला ज्यानं मागच्या 2 चढायांमध्ये वेवड संघाचे खेळाडू बाद केले तोच जसे मग 0-7 सिद्धेश संगरे. काय खेळी केली होती खरोखर शैलेशानं. आता मला सुंदर कामगिरी करतो. आता मात्र प्रज्वल कळवडी. पाहूया कोणती कामगिरी करतोय. वेवड संघाचा विचार जर केला तर कॉर्नर मीला पाहायला मिळेल आपल्याला साहिल धुमाळी. त्याच्या जोडीला शैलेश गुरव. त्यानंतर मिडलचा विचार जर केला शुभम शिंदे, विघ्नेश झीमन. त्यानंतर संकेत गुरव असेल कॉर्नर इनला परत त्याच्या जोडीला असेल. आता मात्र किती खेळाडू बाद केले तर प्रज्वल यानं 2 खेळाडू बाद केले. साहिल होता पुन्हा एकदा टॅकल त्याचा फसलाय आणि साहिल मैदानाच्या बाहेर जाऊन बसलाय. त्याच्या जोडीला असेल विघ्नेश झीमन पाहायला मिळेल आपल्याला. आता मात्र शैलेश गुरव चढाईसाठी सज्ज झाला. दुसऱ्या 14 पायानं गणित प्रयत्न असा पडणारा बोनस घेण्याचा प्रयत्न होता तोही असफल ठरतोय का. पाहूया पंचांवरती कोणता दबाव दिला जातोय. कारण या सामन्यासाठी पंचभूर काम पाहतात. रत्नागिरी हौशी कबड्डी असतील जे पंच आहेत निकित पाळाबे सर असतील, पराग लोटनकर सर असतील, त्यानंतर संतोषजी कीर सर असतील पंचप्रमुख आहेत. त्यानंतर मंजेशी जोशी सर असतील बदलचं काम पाहतायत. सुंदर कामगिरी पाहायला मिळते आपल्याला. खरोखरच चढाओढीचा चाललेला सामना. आता मात्र पुन्हा एकदा प्रज्वल कळबटे. पाहूया कोणती कामगिरी करतोय. 2-2ची साखळी सजवली जाते प्रज्वल कबड्डीसाठी. नक्कीच त्या ठिकाणी मोठा खेळाडू आहे जयनुमान झरेवाडी संघाचा. मित्रांनो मी आवर्जून सांगेन की अतुलजी सावंत यांचा जो संघ जो आहे युवा प्रचार पाली संघ, या युवा प्रचार पाली संघामध्ये या
झरेवाडी संघाचा जो सुपुत्र आहे प्रज्वल कळबडे याची रेडर म्हणून त्याची निवड केली गेली. त्याचप्रमाणे वेळवडी संघाचा जो साहिल दुमारे आहे हाही खेळाडू युवा प्रशासन पालिक संघाकडे तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतो. एकदा जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो त्या खेळाडूंसाठी. ते खरोखरच एक नामांकित खेळाडू आहेत आणि या डांगेवरच्या मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळतो. आता मला शिवम शिंदे क्रमांक 2 तर या खेळाडूच्या सांगायचं झालं खरोखरच याच्या वडिलांनी अनेक स्पर्धा आपल्या गाजवल्या. त्याच वडिलांच्या पावलावरती पाऊल ठेवून हाच शिवम शिंदे पुन्हा एकदा मैदानामध्ये दाखल झालाय. चढाईसाठी सज्ज असेल या कुठली कामगिरी करतोय शिवम शिंदे क्रमांक 2 पाहायला मिळेल आपल्याला. नक्कीच हा रोमर्ष सामना जे जे रसिक प्रेक्षक या मैदानावरती पाहण्यासाठी सर्वांचं कमिटीच्या वतीनं हार्दिक स्वागत असेल. त्याचप्रमाणे आमचं सर्वांचं लाडकं नेतृत्व सन्माननीय परशुरामजी कदम साहेब यांचंही मनापासून हार्दिक स्वागत करतो. साहेब आपण वेळ करून या ठिकाणी आलात खरोखरच मनापासून हार्दिक स्वागत आहात आणि योग्य त्या वेळी आलात मोठा सामना पाहण्यासाठी आलात. खरोखरच या ठिकाणी आपलं शेड्यूल असं व्यस्त असतं आणि वेळात वेळ करून या ठिकाणी हाफ टाइम झाला. आता स्कोर करण्याचा विचार जर केला 6-8 2 गुणांच्या आघाडी आहे झरेवाडी संघाकडे. सॉरी यानंतर होणारा सामना असेल एका बाजूला पाहायला मिळेल गणेश उत्कर्ष बोंबलेवाडी संघ तर दुसऱ्या बाजूला पाहायला मिळेल आपल्याला पानवल गाववाडी. दोन्ही संघांना दुसरा पुकार. आता मात्र पुन्हा हाफ टाइम स्कोर करण्याचा विचार जर केला 8-8 दोन्ही संघ टायच्या दिशेने चाललेत. आता मात्र प्रज्वल कळवडे चढाईसाठी सज्ज झालाय. पाहूया कोणती कामगिरी करतोय. आटाड असेल पाहूया प्रज्वल. आता मात्र कोण जातोय पाहूया. शैलेश गुरव असेल चढाईसाठी सज्ज झालाय. त्याची क्रमांक 14 पाहायला मिळेल आपल्याला कारण 3 मोठे खेळाडू मैदानाच्या बाहेर पाहायला मिळतात. वेळवड संघाचे एका बाजूला असेल वैष्णव गुरव दुसऱ्या बाजूला साहिल दुमाळी आणि विघ्नेश झिमन. 3 मोठे खेळाडू मैदानाच्या बाहेर पाहायला मिळतात. तेच मैदानात दाखल केले जातील का. शैलेश गुरव आता मात्र बाबू आला दोन्ही पायच्याकडे ऊन ठेवले गेले. बाबू कडून सूरज कळबडे त्याच्या क्रमांक 0-1 वैष्णव शैलेश गुरवला बाद दिले गेले. आता मात्र सुपर टॅकल ऑन असेल पाहायला मिळेल आपल्याला कोणते कामगिरी करणार प्रज्वल कळबडे. पाहूया थोडं मागे थांबा दादा. पुन्हा प्रज्वल कळबडे पाहायला मिळेल आपल्याला कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी. शांत संयमी खेळी करत असताना मैदानामध्ये पुन्हा दाखल झाला. आता मात्र चढाईसाठी वेळवड संघाकडून सज्ज असेल शिवम शिंदे पाहायला मिळते आपल्याला. खरोखरच रोमर्ष झालेला सामना विचार जर केला तर 8-9. आता मात्र सुंदर कामगिरी करतोय कोपरा रक्षकाला बाद करतोय. मोठी कामगिरी करायची आहे. कोणती कामगिरी केली जाईल. पॉइंट मात्र घेतला जावा लागेल. बोनस गुण ऑफ असेल 2-2ची साखळी सजवली जाते. कृपया मॅडम येतात त्यांना प्लीज साईट द्यायची. आता मात्र सुंदर पकड पाहायला मिळाली शिवम शिंदेकडून. जर साईट द्या मॅडम येत आहेत. एक मोठं नाव आहे सन्माननीय हक्काबाद जिल्हा परिषद गटातील विभाग प्रमुख शिवसेना सन्मान्य विद्याताई बोंबले मॅडम या ठिकाणी आले. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो. बाजूला व्हायचे. धन्यवाद मॅडम आपण या ठिकाणी वेळात वेळ काढून आलात. आपलं मनापासून हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा वैष्णव आता मात्र वैष्णव गुरव असेल पाहायला मिळतं आपल्याला. चढाईसाठी सज्ज असेल प्रज्वल. काही सामना रंगलाय 9-10 9-10 10-9 9-10 10-9. आता मला पुन्हा प्रज्वल कळबडे चढाईसाठी सज्ज असेल. जसे मग 0-2 बोनस गुण ऑफ असेल. पाहूया कोणती कामगिरी करतोय प्रज्वल. खोलवर चढाई करत असताना कॉर्नरिंगचा विचार जर केला एका बाजूला संकेत गुरव दुसऱ्या बाजूला शिवम शिंदे. आता मात्र त्या ठिकाणी शिवम शिंदे होता सॉरी सिद्धेश शिंदे होता. सिद्धेश शिंदेकडून चूक पाहायला मिळाली. खरोखरच आपण जर प्रज्वल सारख्या मोठ्या खेळाडूला जर पकड करायची असेल तर एकीचं बळ असावं लागतं. एकीचं बळ जर असेल पुन्हा एकदा पुन्हा सामन्याला सुरुवात केली जाते. प्रज्वल कळबडे चढाईसाठी सज्ज असेल. झरेवाडी संघाचा हा मोठा खेळाडू 2-2ची साखळी सजवली जाते. वेळवड संघाकडून पाहूया कोणती कामगिरी केली जाईल कारण गुंतालिकेचा विचार जर केला 10-11 10-11 10-11 आता मात्र प्रज्वल कळबडे कोणती कामगिरी करणार झरेवाडी संघासाठी. संख्येमध्ये अटॅक केलं गेलं त्या ठिकाणी पाहूया किती गडी बाद केले. रेडर बाद दिला गेला.
पंच होते तिकीट पाडावे सर. आता माझा पुन्हा एकदा असेल वैष्णव गुरव चढाईसाठी सज्ज झालाय. पाहूया कोणत्या पाहुणा कामगिरी करतोय. लाईन क्रॉस केले, लाईन क्रॉस केल्याच्या नंतर त्या ठिकाणी टाइम वेल्ट केले जाते वैष्णव गुरव कडून. कोणती खेळण्याची संधी मिळते. आता पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज झालाय वैष्णव गुरव असेल. पाहूया मोठा सामना हातकंबा पाली पंचक्रोशी मध्ये ज्या सामन्याची रसिक प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतं तोच सामना आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. एका बाजूला जयहनुमान झरेवर तर दुसऱ्या बाजूला जयहनुमान वेळवड सेंगे. आता मात्र हनुमान कोणाच्या बाजूने पाहुणार तर विचार जर केला 10-12 12-10 10-12. आता मात्र पुन्हा एकदा जसे क्रमांक 00 पाहायला मिळतोय आपल्याला. विशाल कळबडे चढाईसाठी आलाय तर प्रज्वल सारखा मोठा खेळाडू मैदानाच्या बाहेर पाहायला मिळतोय. विशाल कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी कारण त्या त्या वेळेला प्रज्वल बाहेर असतो त्या त्या वेळेला मात्र विशाल मात्र सुंदर कामगिरी करतोय. पाहूया विशाल. आता मात्र शांत सैनिक खेळ करतो पुन्हा एकदा मैदानात दाखल. आता मात्र पुन्हा शिवम शिंदे असेल चढाईसाठी सज्ज असेल. पाहूया शिवम शिंदे पाहायला मिळेल आपल्याला. त्या ठिकाणी चढाईसाठी गेलाय जसं 0-2 पाहिजे लाईन क्रॉस केली. लाईन क्रॉस केल्याच्या नंतर बिडाला येऊन थांबलाय शांत झालाय संयम झालाय पुन्हा ते खेळण्यास सज्ज होतोय. शिवम शिंदे काय खेळी करतोय आपल्या संघासाठी. बोनस गुण वापस येईल. 2-2-1 ची साखळी सजवली जाते. कॉर्नरिंगचा विचार जर केला तर विशाल कलपटे आपल्याला पाहायला मिळतो. मिडलचा विचार जर केला तर सूरज कलपटे म्हणजे बाबू एक बलाढ्य खेळाडू. पाहूया चढाईसाठी सज्ज असेल का. पुण्याला विशाल चढाईसाठी आलाय. पाहूया कोणती कामगिरी विशाल कलबडे. पाहूया कोणती कामगिरी करणार या चढाईमध्ये. वेळवण संघाच्या मैदानामध्ये वेळवण संघाचा विचार जर केला तर नक्कीच त्या ठिकाणी जवळजवळ 2 खेळाडू मैदानाच्या बाहेर पाहायला मिळत आहेत. सामना संपायला शेवटची 5 मिनिटं 10-12. सामना संपायला शेवटची 5 मिनिटं 10-12 10-12. यानंतर होणारा सामना असेल एका बाजूला थर्ड रेड असेल. शुभम शिंदे मोठी कामगिरी करावी लागेल. टच पॉईंट घ्यावा लागेल. टच पॉईंट किंवा बोनस गुण ऑन असेल. आता मला बाबू आला आणि बाबू कडून चूक पाहायला मिळाली. खरोखरच त्या ठिकाणी थोडंसं दबाव पाहायला मिळाला बाबूवरती. सूरज कळबटे जसं क्रमांक 0-1. आता मात्र पुन्हा एकदा चढाईसाठी सज्ज झालाय. पाहूया कोणती कामगिरी केली जाईल. आता मात्र ती चूक पाहायला मिळाली आपल्याला शैलेश गुरव याच्याकडून. शुभम शिंदे. यानंतर होणारा सामना असेल जुगाई पानवल गावावाडी वर्सेस उत्कर्ष बोंबलेवाडी संघ. दोन्ही संघांना अंतिम पुकार. आपण खेळण्याच्या दृष्टीनं मैदानाच्या दिशेने यायचंय. आता मला शिवम शिंदे हाताने प्रयत्न सामना संपायला शेवटची 4 मिनिटं. गुणफलक असेल 12-13. 1 गुणांच्या आघाडी आहे वेळवण संघाकडे. आता मात्र पुन्हा एकदा टाइम आउट घेतला. ऍडव्होकेट सुयोग कांबळे यांचं आगमन झालेलं आहे. कृपया आपण स्थान करण्यासाठी व्यासपीठावर यायचं आहे. दोन्ही मान्यवरांनी कृपया व्यासपीठावर यायचं आहे. आता माझा पुन्हा एकदा प्रज्वल गेला. विघ्नेश मन थोडासा अटॅक पाहायला मिळाला विघ्नेश मनवरती. प्रज्वल याचा 1 पॉईंट दिला गेला झरेवाडी संघाला. शिवम शिंदे पाहूया कोणती कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. शिवम शिंदे चढाईसाठी सज्ज झालाय. बोनस गुण करण्याचा प्रयत्न केला तर शिवम शिंदे कडून. पाहूया तीच कामगिरी पुन्हा एकदा केली जाईल का. तर बाबू पाहायला मिळतोय. आता मात्र बाबूवरती अटॅक पाहायला मिळाला. शिवम शिंदे याचा पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज झाला. शिवम शिंदे कोणती कामगिरी करणार आपल्या वेळवण संघासाठी. आता मला जगावरून ठेवलं गेलं. कोपरा रक्षक होता त्या ठिकाणी. कोपरा रक्षकाकडून सुंदर कामगिरी पाहायला मिळाली. आता मात्र पुन्हा एकदा सुपर टॅकल ऑन असेल. वैष्णव गुरव साहिल धुमाळी मैदानामध्ये दाखल झाले. प्रज्वल असेल चढाईसाठी सज्ज झाले. पाहूया कोणती कामगिरी केली जाते. आता मात्र दोन्ही पायच्या कळवून ठेवले होते. सामना संपायला शेवटची 3 मिनिटं. टाइम आउट घेतला जातोय वेळवण संघाकडून. एकच पॉईंट. पॉईंटचा विचार जर केला 15-13. वैष्णव गुरव कोणती कामगिरी करतोय पाहूया आपल्या संघासाठी. वैष्णव गुरव बाबू आला त्या ठिकाणी डॅश दिलं गेलं. बोनस पॉईंट दिला गेला. 1+2 पॉईंट झरेवाडी संघ पुन्हा ऑल इन झालाय. आता मात्र पुन्हा प्रज्वल कळबडे अभि झरेवाडी गावचा सीताराम म्हणावा लागेल. तर दोन्ही संघांचा विचार जर केला प्रज्वल आणि साहिल धुमाळी दोन्ही संघ तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये एकाच संघाकडून खेळताना पाहायला मिळतात. एका बाजूला साहिल असेल. आता त्याच साहिलला मैदानाच्या बाहेर वाढवलं जातंय. नक्कीच त्या ठिकाणी 1 पॉईंट दिला जातोय झरेवाडी संघाला. पुन्हा एकदा विघ्नेश मन असेल. पाहूया कुठली कामगिरी करायला पाहायला मिळेल. तर विचार जर केला 15. आता मला सुंदर पकड पाहायला मिळाली. कोपरा रक्षक होता त्या ठिकाणी.
कोकणा रक्षकाकडून सुंदर कामगिरी पाहायला मिळाली. पुन्हा एकदा प्रज्वल चढाईसाठी सज्ज असेल. सामना संपायला शेवटची 2 मिनिटं. गुणफलकाचा विचार जर केला 14-20 खरोखर 6 गुणांच्या आघाडी आहे ती झरेवाडी संघाकडे. पाहूया ही आघाडी बिघाडी करून सोडणार का जयमान वेळवण संघ. नक्कीच रोमर्ष चाललेला सामना पाहायला मिळतो आपल्याला. काही सामना रंगला आहे. खरोखर विचार जर केला दोन्ही संघांचा बलाढ्य संघ आहेत. अनेक रसिक प्रेक्षक या सामन्याच्या आतून मित्रांनो प्लीज दोन्ही संघांना विनंती असेल आपण खेळण्याच्या दृष्टीने सज्ज राहायचंय. आता मात्र संकेत गुरव कोणती कामगिरी करणार आपल्या संघासाठी वेळवणी संघासाठी. पाहूया संकेत गुरव चढाईसाठी सज्ज झालाय. खोलवर चढाया कराव्या लागतील. पॉईंट मात्र घ्यावे लागेल. तर विचार जर केला बोनस पॉईंट दिला जाईल नक्कीच बोनस पॉईंट दिला जातोय. एक गुण मिळेल वेळवण संघाला. 20-15 15-20 20-15. पाहूया प्रज्वल आता मात्र कोणती कामगिरी करणार. जर सामना संपायला शेवटचं मिनिट असेल. खरोखरच त्या ठिकाणी मोठा खेळाडू आहे प्रज्वल कबड्डे. पाहूया कोणती कामगिरी करतोय. आता मात्र सुपर रेड कोण लावणार का वेळवणी संघाकडून कोण रिस्क घेणार. संकेत गुरव की शुभम शिंदे. नक्कीच विचार विनिमय केले तर मैदानामध्ये प्रज्वलचे रेड असताना दोन्ही संघाला वेळवण संघाच्या मैदानामध्ये विचार विनिमय केले जाते. रणनीती आखल्या जात आहेत. शेवटची 2 मिनिटं डिक्लेअर केली गेली. 2 मिनिटांमध्ये संकेत गुरव आलाय. पुन्हा एकदा सामना संपायला शेवटचं मिनिट असेल. शुभम शिंदे पाहायला मिळेल आपल्याला. सॉरी संकेत गुरव चढाईसाठी सज्ज झालाय. कोणती कामगिरी करतोय पाहूया आपल्या संघासाठी. बोनस घेऊन पुन्हा एकदा मैदानात दाखल झालाय. आता मात्र थर्ड रेड मोठी कामगिरी करायची आहे. गती क्रमांक 08 पाहायला मिळतो आपल्याला. प्रसाद संघारे असेल. पाहूया कोणती कामगिरी करेल. लाईन क्रॉस केल्यानंतर बिड्याला येऊन थांबलाय. टच पॉईंट घ्यावा लागेल. आपण जर टच पॉईंट घेतला तर मैदानामध्ये दाखल केलं जाईल प्रसाद संघरे याला. नाहीतर बाहेरचा रस्ता दाखवला जाईल. प्रसाद संघरे पाहूया कोणती कामगिरी करतोय. कोणती रिस्क न घेता बिड्याला येऊन थांबलाय. नक्कीच त्या ठिकाणी टाइम वेट केला जातोय प्रसाद संघरेकडून. आता मात्र प्रसाद पुन्हा खेळाच्या दृष्टीने सज्ज झालाय आणि सामना संपलाय. सामना विजयी झालाय. या ठिकाणी दोन्ही संघ गणेश उत्कृष्ट बोंबलेवाडी स्थानिक संघ या ठिकाणी उपस्थित आहेत. जोरदार टाळ्या. त्याचबरोबर गव्हाळवाडी पानवल यांचंही आगमन झालंय. जोरदार टाळ्या होते. कृपया गव्हाळवाडी पानवल संघाच्या पाठीमागेचे पाठीराखे आहेत. जास्त जोर देऊ नका. सगळे पुढे याल. हा सेमीचा फायनल आपल्याला सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. याच्यातून जिंकेल तर थेट पॉइंट हा सेमीच आहे ना. ये तो बढ़िया सेमी. सुन रहे ओके. याच्यातून जिंकेल तर डायरेक्ट फायनलसाठी लढत खेळेल. या ठिकाणी जबरदस्त सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. पुढचा सेमीचा सामना आहे जंबुकेश्वर डांगेवाडी विरुद्ध जय हनुमान झरेवाडी. हा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. बघितलं नाही आहे. आणि या सामन्यासाठी मी तिथूनच बोलतो. या ठिकाणी गणेश उत्कृष्ट मंडळ पहिलाच रेडर या ठिकाणी 6 नंबरचा शिकलेला अतिशय खोलवर तडे असतात या गुणी खेळाडूची. अतिशय चप्पलाची खेळ आणि सुंदर गडी मारण्याचा प्रयत्न बोनस मारण्याचा प्रयत्न झाला होता. पाहायचं आपल्याला कशा पद्धतीनं खेळ होतोय. कारण हा सामना अतिशय निर्णायक सामना अतिशय सुंदर असा सामना पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघ तगडे आहेत. आणि हा मात्र एक परेश शिंदे अतिशय सुंदर चढ्या या खेळाडूकडून पाहायला मिळतात. गेल्या सामन्यामध्ये चांगला खेळ पाहायला त्याच्याकडे मिळाला. आता सुद्धा तसाच खेळ आपल्याला पाहायला मिळेल याची आपली अपेक्षा आहे. पाहायचं आपल्याला सुंदर खेळ कशा पद्धतीनं खोलवर चढ्या सुंदर चढाई अतिशय डाव्या कोपऱ्यामध्ये खोलवर चढाई करून मध्यशहर येऊन थांबलेले आहेत. अतिशय सुंदर असली त्यांची चढाई असते नेहमीच. पाहायचं आपल्याला मध्यशहर थांबलेले आहेत आणि बोनस मारलेला आहे. पहिला पॉइंट या ठिकाणी झालेला आहे पानवल गव्हाळवाडी या संघासाठी परेश शिंदे यांच्याकडून. आता मात्र ओंकार गेल्या सामन्यातील सामनावीर अतिशय सुंदर त्यांचा चढाई आपल्याला पाहायला मिळाल्या. खोलवर चढाई असतात. उंच पुराचा खेळाडू डाव्या कोपऱ्यामध्ये हाताने गडीवर आणि खोलवर चढाई अतिशय सुंदर त्यांची चढाई होती. आणि सांगत असताना सुंदर पकड त्यांचे झाले. सांघिक पकड सुंदर कोपररक्षक. वा सुंदर पकड. बोनस मात्र त्यांनी मारलेला आहे. वा आपल्या संघासाठी आपल्या संघाचं खातं उघडलेलं आहे.
त्यामध्ये परेश शिंदे यांनी सांगत असताना नितेश कामेरकर यांचं आगमन झालेलं आहे. यांनी सुद्धा या कबड्डीसाठी आमच्या थोडं योगदान दिले आहे. त्यांचं आमच्या मंडळाच्या वतीनं हार्दिक 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 स्वागत. या आपण स्थानपन्न व्हायचं आहे. आणि सांगत असतानाच फॉलोवर चढाई आपले परेश शिंदे यांची या पाहायला मिळते. स्वागत करायचं आहे. अध्यक्ष सन्माननीय प्रमोदजी डांगे नितेश कामेरकर यांचं स्वागत करतील. बोनस पॉईंट घेतलेला आहे पारोळ यांच्याकडून. शिवसेना शाखा प्रमुख हक्कंबा नितेशजी कामेरकर सुंदर चढाई आपल्याला पाहायला मिळते. खरोखर अभि यांची अतिशय गुणवान खेळाडू, अतिशय खोलवर चढाई असतात या खेळाडूच्या. गेल्या सामन्यामध्ये अतिशय चातुर्यानं टॅकल केला होता. 2 चांगले टॅकल त्याच्याकडे पाहायला मिळाले. मधुर शिंदे परत दिला. परेश शिंदे यांच्याकडून पुन्हा एकदा बघूया सातत्याने चढाई आपल्याला पाहायला मिळते. पाहायचं आपल्या परेश शिंदे यांच्याकडून गुणवान खेळाडू. एक हा पानवळ संघाकडून गवाडी संघ आणि सांगण्यात सुंदर सांघिक पकडायला पाहायला मिळाली. 7 खेळाडू परेश शिंदे यांच्यावर अतिशय सुंदर पकड पाहायला मिळाली. बरोबर सुंदर. संजय बोंगले यांचा सुपुत्र कॉर्नरवर त्यांनी पकड केलेली आहे. खोलवर चढाई पाहिजे आपल्याला. खरोखर वेगवान चढाई अभि याची गुणी खेळाडू. खरोखर चांगला खेळ करतोय आपल्या संघासाठी. वेगवान चढाई असतात. मातेश्वरी येऊन थोडासा वेळ घेत पुन्हा एकदा आपल्या परत गेल्याची टाइम ऑफ घेतलाय. हा एक समीर अतिशय सुंदर असा वेगवान खेळाडू. गणेश उत्कर्ष बोंबलेवाडीच्या प्रांगणामध्ये खोलवर चढाई घडी मारण्याचा प्रयत्न जोरदार मुसंडी मारत पुन्हा एकदा डाव्या कोपऱ्यामध्ये मुसंडी मारत डाव्या कोपऱ्याने डोक्याकडून पायाची हालचाल वेगवान चढाई सुंदर पाहायला मिळते आपल्याला. हालचाल मात्र सुंदर आहे. फुटवर्क सुंदर आहे अतिशय. आणि ते परत गेले आहेत. आता मात्र बोंबलेवाडी संघाकडून थर्ड रेडसाठी ओंकार यांनी ही जबाबदारी घेतलेली आहे. घडी मारण्याचा जोरदार प्रयत्न चालू आहे. पाहायचं आपल्याला. हे सांगत असताना फटाफट पाहायला मिळते आपल्याला. खोलवर चढाई पाहायला मिळते. थर्ड आहे करा की मारा आणि सांगत असताना सुंदर पकड. अतिशय सुंदर पकड ओंकाराची. सुंदर आपल्याला खेळ पाहायला मिळतोय. हा एक मात्र गुणी खेळाडू आपल्याला. ती शांत चालली त्याची चढाई एकदम शांतपणे मध्येच मुसंडी मारत घडी मारण्याचा प्रयत्न असतो नेहमीच त्यांचा. आणि पाहायचं आपल्याला खूप कशा प्रकारे खेळ करतायत. आणि सुंदर फुटवर्क आपल्याला पाहायला मिळाला. पायांचे असतंय. पाहायचं आपल्याला. बोनस मारण्याचा प्रयत्न चालू आहे. बघूया पंचाधिकारी काय बोलतायत. बोनस पॉईंट अतिशय सुंदर मारलेला आहे. खरोखर सुंदर पॉईंट आपल्याला आपल्या संघासाठी मारलेला आहे. आता मात्र हा एक चांगला खेळाडू. वेगवान त्यांची चढाई असते. कोपऱ्यामध्ये गोड चढाई पाहायचं आपल्याला. कडी मारता प्रयत्न सुंदर फुसंडी मारत पुन्हा एकदा डाव्या कोपऱ्यामध्ये आणि सांगा सर वा सुंदर 2 खेळाडू मारलेले आहेत. अतिशय सुंदर पॉईंट. अतिशय सुंदर. मला मी जे सांगितल्याप्रमाणे अतिशय चांगली वेगवान त्यांची चढाई पाहायला मिळाली. आणि त्याबरोबर त्यांनी आपल्या संघासाठी भरीव कामगिरी केलेली आहे. आता मात्र परेश शिंदे हे कुणी खेळाडू अतिशय आणि मारण्याचा प्रयत्न. दावा करतायत. पाहायचं आपल्याला कशा प्रकारे. पॉईंट मारला दावा आणि तो यशस्वी झालेला आहे परेश शिंदे यांच्याकडून. या ठिकाणी रोमांचक सामना या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. पाहायचं आपला हा एक चांगला गुणी खेळाडू. मगाशी चढाईमध्ये 2 पॉईंट त्यांनी बाहेर गेले होते. अतिशय वेगवान चढाई असते. वेगवान खरोखर सुंदर. आता जी पायांची अतिशय आणि सांगत असताना आणि फटाफट पाहायला मिळाले आपल्याला. त्याची पकड झालेली आहे. खरोखरच 16 चांगली पकड आपल्याला पाहायला मिळाली. चांगल्या खेळाडूची पकड पाहायला मिळाली. इतका चपळ काय रे नाही स्प्रेस तिकडे बोंबलेवाडीकडे. हा एक शांत चाललेला त्यांचा खेळ. समीर येतात अतिशय वेगवान चढाई असतात त्याच्या. गेल्या चढाईमध्ये त्यांनी बोनस अटेंड केला होता. सुंदर असा त्यांनी बोनस मारला होता. पाहायचं आपल्या मद्रेश्वर येऊन ते थांबलेले आहेत. सामना एकदम अगदी तटीत चाललेला आहे. दोन्ही संघ तुल्यबल आहेत. पाहायचं आपल्याला कशा प्रकारे. आता ओंकार
बरोबर चढाई नेहमी ओंकारची गडी म्हणून जोरदार प्रयत्न असतो पायचा आपला सगळे छातीचे साथी खेळाडू अंगावर खेळ घेत हा खेळ करत असतो पायचा आपला सुंदर पुण्य चढाई चालली त्यांची खोल चढाई आहे गडी म्हणून जोरदार प्रयत्न पायचं काय होतंय ते आपल्याला अशा प्रकारे जोरदार मुसंडी मारत पुन्हा एकदा मात्र शांत होऊन मंदिरशी येऊन आपली वेळ करून ते परतलेले आहेत परेश शिंदे अनेक गुरी खेळाडू मात्र आपल्या संघासाठी चांगली मदार त्याची नेहमीच असते चांगल्या चढाई असतात त्याची चढाई पाहायला मिळतात पाहायचं आपल्याला दोन्ही संघ तिथे तगडे आहेत खोलवर चढाई पाहायला मिळते आपल्याला परेश यांच्याकडून डाव्या कोपऱ्यामध्ये आणि सुंदर गडी मारण्याचा प्रयत्न पाहायचा आपल्याला यशस्वी दिसतोय पाहायचा आणि खरोखर सुंदर चढाई आपल्याला परेश यांच्याकडून पाहायला मिळाली अतिशय सुंदर चढाई त्या मात्र हा एक संतोष बोंबले यांचे सुपुत्र 5 नंबरचे खेळाडू अतिशय सुंदर त्यांचे चढाई असतात मात्र काहीतरी विचाराने विनय परत दिले काहीतरी यंत्रणा काहीतरी मनात विचार आहे त्यांनी कानमंत्र घेतलेले असतं आपल्या गुरूंचा त्या ठिकाणी पाहिजे आपल्याला शांत चाललेली चढाई सेमीफायनल सामना म्हटलं की थोडासा पॉइंट टू पॉइंट खेळला जातं तशा पद्धतीने खेळ चालू आहे मध्येच येऊन थांबलेले आहेत पाहिजे आपल्याला कशा पद्धतीने खेळ चालू होते पुढचा खेळ कशा पद्धतीने खेळ होते बघूया आणि ते परत दिले आहेत आणि थर्ड रेड या ठिकाणी बोंडवडी संघाचे पाहिजे आपल्याला उंच बरा खेळाडू चांगली चढाई वा चांगला चांगला मोहरा टिकलेला आहे सगळीला धारणा टिकलेला आहे पॉइंट मारून ते आपल्या संघाकडे परत आणि परेश सातत्याने चांगल्या चढाई आपल्या या खेळाडूकडून मिळतात अतिशय सुंदर चढाई असते त्या खेळाडूची याचा आपल्याला पुन्हा एकदा खोलवर चढाई आणि सांगायला असताना सुंदर खरंच सुंदर या ठिकाणी चढाई चांगला एक दडी मारण्याचा प्रयत्न आणि यशस्वी झालेला आहे आता मात्र आधी मात्र खचाखच भरल्याचं स्टेडियम आपल्याला पाहायला मिळतंय अतिशय चांगले प्रेक्षक आणि खोलवर चढाई सांगत असताना अभि याची वाहन चढाई सुंदर चढाई पाहायला मिळते या अभि या खेळाडूची खरोखर उत्कृष्ट गडी मारण्याचा प्रयत्न घोडस मारण्याचा प्रयत्न सुंदर आणि हे सांगत असताना त्याची मात्र पकड आपल्याला पाहायला मिळते आणि खरोखरच त्यांची चांगला प्रयत्न होता आपल्या संघासाठी त्यांची पकड झालेली आहे परेश शिंदे शांत खेळाडू मात्र तितकाच वेगवान पायांचा हालचाल अतिशय हातांच्या आणि सांगत असताना गडी मारण्याचा प्रयत्न सफल गेम लूज झालेला दिसतोय बोंबलेवाडी संघाकडून आणि हे सांगत असताना 8 नंबरचा खेळाडू बोंबलेवाडी संघाचा बघूया काय गडी मारण्याचा जोरदार प्रयत्न कपड्यातून आणि खरोखर गडी मारलेला आहे सुंदर चढाई वा सिंगल खरोखर यांनी अतिशय सुंदर अशी चढाई करून एक गडी मारलेली आपल्या संघासाठी सुपर टॅकल आहे पाहायचं आपल्याला शांत आपला खेळ करतोय शांत करण्याचा प्रयत्न करतोय कारण त्याला माहिती आपल्याकडे आघाडी आहे खेळ मात्र करायचा तो बोंबलेवाडी संघाला करायचा आहे पाहायचं आपल्याला कशा पद्धतीने खेळ होतोय आपली लढत पाहून चढाईवर आपल्याला नियंत्रण ठेवून मध्यरेषेवर येऊन सगळं थांबलेलं आहे पाहिजे आपल्याला कुठल्या प्रकारे खेळ चालला आणि त्या ठिकाणी मध्यरेषेमध्ये हा सामना या ठिकाणी परेश शिंदेची एंट्री या खेळाडूचं खरोखर कौतुक आहे त्यामुळे आलेल्या प्रेक्षकांपैकी ज्यांना रक्तदान करायचं त्यांनी पुढच्या वर्षी 1 डिसेंबरला देवस्थानावर रक्तदान शिबिर घेतलं जाईल त्या रक्तदान शिबिरामध्ये आपलं योगदान द्यायचं आहे त्याचबरोबर भव्य लकी ड्रॉप स्पर्धा आणि सांगत असताना अशी चांगली चढाई आपल्याला परेश शिंदे यांच्याकडे पाहायला मिळाली 2 मोहरे चांगले त्यांनी बाद केलेले आहेत आणि चढाई पाहायला मिळाली त्याच्या पुढील सामना जम्बूकेश्वर डांगेवाडी सेमीफायनल दुसरा सामना जम्बूकेश्वर डांगेवाडी विरुद्ध जय हनुमान झरेवाडी दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे खोलवर चढाई पाहायला मिळते आणि सांगा सुंदर सुंदर चढाई अतिशय 2 गडे त्यांनी मारलेले आहेत वा सुंदर आणि चांगले मोहरे त्यांनी गार केलेले आहेत आपल्याला कशा पद्धतीने खेळ होतोय कमी रेचा खेळ आणि त्यांनी परत दिलाय पुन्हा एकदा आणि चांगला गुणी खेळाडू अवधूत बोंबले खोलवर चढाई असते अवधूत बोंबले यांची आणि सांगा सर पुन्हा एकदा
खरोखर गडी मारण्याचा प्रयत्न होता आणि हालचाल पायांची हालचाल पाहायला मिळते आणि चांगला सुंदर मात्र पकड झालेली आहे. त्याचा चांगला प्रयत्न होता, चांगल्या खेळाडूची पकड चांगला एक मोहरा त्याने गाळ केलेला आहे आणि पकड झाल्यामुळे परेश शिंदे वारंवार चढाई करून आपल्या संघासाठी चांगलं मोलाचं योगदान या ठिकाणी तरी देत आहेत. शांत चाललेला खेळ आणि सांगत असताना सुंदर अशी चढाई खोलवर चढाई चालली आहे परेश शिंदे यांची आणि सांगत असताना आणि गडी मारण्याचा दावा केलेला आहे आणि ओंकाराला चुकलेला आहे. चांगला अतिशय सुंदर खेळ आपल्या सांगत असताना एक चांगला छोटा खाना खेळाडू खोलवर चढाई करतोय. पाहायचं आपल्याला गडी मारण्याचा प्रयत्न दिसतोय, खोलवर चढाई होते, पाहायचं आपल्याला कशा पद्धतीनं खेळ करतोय तो आणि सांगत असताना सुंदर पकड झालेले आहे. आता मात्र बोंबलेवाडी संघ बोनस मात्र त्याने घेतलेला आहे. आता मात्र परेश शिंदे ज्याच्या सातत्याने चढाई अतिशय चांगल्या होत आहेत. कृपया माझा समालोचक सुहास मित्र कृपया लगेच यायचं आहे. तुझी कमतरता भासते, कुठं हरवलास कुठं बघ जरा ये लवकर. जेवण जास्त झालं असेल तर कृपया लवकर वगैरे यायचं आहे. मित्रा ये लवकर, तुझा आवाज आम्हाला गोड आवाज ऐकायला मिळतो, त्याशिवाय फुकट आहे रे. आम्ही कॉमेडी कमी करतो ना, त्यामुळे तू जास्त नेहमी करत असतोस. बायकोचा फोन आला ही पंचांकडनं माहिती मिळाली, माझं नाही बाबा, तू पण माझ्यावर आलो असेल. पंचांकडनं मला गुप्त माहिती मिळाली होती म्हणून तुला सांगितलं. आता माझा माईकचा ताबा घ्या आणि खरकणी तुमच्याकडनं कॉम्प्युटर होऊ दे. धन्यवाद सर. माझाही थोडा आवाज बसलाय कारण आज झालेली आमच्या वेळवंड एसपी वेळवंडमध्ये बीच स्तरीय स्पर्धा. तर या स्पर्धेमध्ये किती वेळा ऐकू देतो, किती वेळा ऐकू पुढचं सांग. नाही पण त्याच्यामुळे माझा आवाज बसलाय. खरोखर मी एवढा आता आनंद व्यक्त केलाय ना, दिवसभर मी 3 वाजेपर्यंत नाचत होतो. कारण पानवलची जी काही स्पर्धा आहे ती मात्र लहान मुलांची स्पर्धा म्हटल्यानंतर या मित्राला खूपच आनंद झाला आणि लहान म्हणून त्याने मोठ्या आवाजात कॉमेडी केली नसते. कॉमेडीला गेली पण ओरडलं भरपूर ओरडलं माहीत नव्हतं तुझ्याकडे. आता मात्र दसऱ्यामध्ये 7 पाहायला मिळेल. आपल्या चढाईसाठी सज्ज झालाय. पाहूया पानवल संघाचा हा खेळाडू मोठा खेळाडू आहे. नक्कीच त्या ठिकाणी जकडं उठवलं गेलं. रेडला बोंबलेवाडी संघाकडून पाहायला मिळेल. आपल्याला पाहूया पुढचा चढाईवीर असेल. बोंबलेवाडी संघाचा टाइमआउट घेतला गेला. पुन्हा पाहायला आपल्याला पाहायला मिळतोय. कालच्या सामन्यामध्ये शेवटच्या सामन्यामध्ये सुद्धा कामगिरी केली होती, तीच कामगिरी करायची होती ओंकारला. आता माझा जगडावून ठेवलं गेलं. ओंकारला 1 गुण दिला जातोय पानवल संघाला. आता माझा दसऱ्यामध्ये 33 पाहायला मिळेल. आपल्याला जमीन असेल नक्की चढाईसाठी सज्ज झाला होता पानवल संघाकडून. खोलवर चढाई करत असताना गुणतालिकेचा विचार जर केला तर 12-19 म्हणजे जवळजवळ 7 गुणांची आघाडी आहे ती पानवल संघाकडे. नक्कीच गुन्हेगार सामना संपायला शेवटची 5 मिनिटं. गुणफलक असेल 12-19, 19-12, 19-12, 12-19. आता मात्र पाहूया कोणती कामगिरी करायची. जसं क्रमांक 12 आलाय तारीवाडी संघाकडून. पाहायला मिळेल आपल्याला अभि पाहायला मिळतो. आपल्याला पाहूया कोणती कामगिरी करतो आपल्या संघासाठी. खोलवर चढाई करत असताना अभि सेमीफायनल चाललेला पहिला सामना बोनस पॉईंट दिला गेला. आता माझ्या पुन्हा एकदा पानवल संघाचा सामने दुसऱ्या मध्ये 33 पाहायला मिळतं. आपल्याला लाईन क्रॉस केली. लाईन क्रॉस केल्याच्या नंतर पुन्हा एकदा मिडलला येऊन थांबलाय. मिडलला आल्याच्या पुन्हा खेळण्यासाठी झालाय. पाहूया कोणती कामगिरी करतो. टाइम व्हॅलिड केला तर जवळजवळ 30 सेकंद दिले. 30 सेकंदामध्ये 26-27 सेकंद या ठिकाणी पाहायला मिळतात आपल्याला. त्याचे लाईन क्रॉस करून आपल्या मार्गदर्शनानं सुखरूपरित्या जात असताना समीर पाहायला मिळेल.
आता मला दुसरं मग 12 अभिल पाहूया कुठली कामगिरी करतो आपल्या संघासाठी खोलवर चढाई करायला लागतील तर या सामन्यामध्ये संघाची विजयी होईल. सामना संपायला शेवटची 4 मिनिटं. आता मात्र एक पॉईंट घेतला पानवल संघाला. पुन्हा एकदा थर्ड रेड असेल. पाहूया कोणती कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. थर्ड रेड असेल पाहायला आपल्याला दुसरं मग 33 त्या ठिकाणी खोलवर चढाई करावी लागेल. आता मात्र सेकंदावर ठेवलं गेलं. एकीचा बळ विकेट बळ नक्कीच त्या ठिकाणी खेळ मिळालं कोणाला तर बोंबलेवाडी संघाला. आता मात्र पुन्हा एकदा हा रेडर बोंबलेवाडी संघाचा पाहूया कोणती कामगिरी करतोय. खोलवर चढाई करत असताना त्याकडे गोळ्यातून घेण्याचा प्रयत्न केला गेला होता. प्रयत्न सफल ठरलाय. पुन्हा एकदा तोच प्रयत्न केला जाईल का या खेळाडूकडून. पाहूया कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी. आता मात्र थोडासा चकवा दिला गेला. दुसरा क्रमांक 28 आला होता. आता मात्र दुसरा क्रमांक 07 पाहायला मिळेल आपल्याला. जुगाई पानवल संघाचा हा रेडर बनावा लागेल. खूप मोठा खेळाडू आहे. त्याच खेळाडूवरती मदार आहे पूर्णपणे गवळवाडी संघाची. सामना संपायला शेवटची 3 मिनिटं असेल. पाहायला गेले 15-20 5 गुणांची आघाडी आहे ती जुगाई पानवल संघाकडे. जुगाई पानवल गवळवाडी संघाकडे. होया आता कोणती कामगिरी केली जाणार. दुसरं मग 12 पुन्हा एकदा अभिगिराय चढाईसाठी 2-2-1 ची साखळी सजवली जाते. या खेळीसाठी कोणती कामगिरी केली जाईल. 5 गुणांची आघाडी आहे. आता मात्र जखडवून ठेवलं गेलं. त्या ठिकाणी दुसरा मग 17 आला. जनमान झरेवाडी संघ नाही दादा दुसरं मग 07 पाहायला आपल्याला चढाई करत असताना आपल्या संघासाठी पाहूया कोणती कामगिरी करतोय. तर आतापर्यंत सुंदर कामगिरी केली. आणि जवळजवळ पानवल घडवड संघाचा विचार जर केला जवळजवळ 5 गुणांच्या आघाडीनं असंख्य आघाडीवर पाहायला मिळतो. पण फायनलमध्ये प्रवेश नक्की करेल का पाहूया. कोणत्या रणात आखल्या जातील बोंबलेवाडी संघाकडून. बोंबलेवाडी संघाचा कोणता रेडर पाठवला जाईल. कोणत्या रणात आखल्या दाखवला जसं मग 6 पाहायला मिळतो आपल्याला. सामना संपायला शेवटची 2 मिनिटं असतील. पाहूया कोणती कामगिरी करतोय. एक मोठी चढाई करावी लागेल. आता मला जखडवून ठेवलं गेलं. पानवल संघाकडून रेडर बाद दिला जातो. 1 गुण मिळेल. गोष्टी पानवल गावावाडी संघाला. सबीर दुसरं मग 33 पाहायला मिळतं आपल्याला. चढाईसाठी सज्ज झालाय. पाहणं थर्ड रेड असेल. मेहनत करावी लागेल. किती गुण मागतील. जवळजवळ सुपर रेड म्हणावी लागेल. जोरदार टाळा रेडरसाठी. खरोखर सुंदर कामगिरी केली पानवल संघासाठी. आता मला ठेवलं गेलं पानवल संघाकडून. शेवटचा खेळाडू असेल मैदानामध्ये दाखल असेल. पाहूया कोणती कामगिरी केली जाते. अक्षय पाहायला मिळतो आपल्याला. हात मिळवणी केली गेली. काय मित्रा कसा आहेस. बरा आहेस ना. भरपूर दिवसाने भेटलास. कसं काय म्हणतो. ठीक आहेस ना. पुन्हा एकदा ऑल इन होतोय तारेवाडी संघ. सामना संपायला एक शेवटचं मिनिट असेल. गुणफलक असेल. पाहायला मिळलं 15-29 म्हणजे जवळजवळ 14 गुणांच्या आघाडी आहे ती पानवल संघाकडे. यानंतर सामना जम्बू किशोर डांगेवाडी वस्तीस जय हनुमान झरेवाडी संघ. दुसरा सेमीफायनल सामना पाहायला मिळेल आपल्याला. दोन्ही संघांना तिसरा पुकार. मित्रांनो खेळण्याच्या दृष्टीने आपण मैदानाच्या दिशेने यायचंय नक्कीच. यामध्ये आता जवळजवळ पहिला सेमीफायनल मात्र आपण एका बाजूला पानवल घळवाडी संघ तर दुसऱ्या बाजूला वरची बोंबलेवाडी संघ. पोलीस गुण दिला गेला वरची बोंबलेवाडी संघाला. गणेश उत्कर्ष बोंबलेवाडी संघाला. आणि खरोखर या सामन्यामध्ये मजबूत पकड पाहायला मिळते. सामना संपला. पानवल गवळवाडी संघ विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. त्याचप्रमाणे गणेश उत्कर्ष बोंबलेवाडी संघ उपस्थित मनापासून आभार. कुठेतरी होणे आलेली दिसते. हा सुंदर दोन्ही संघांचा चांगला खेळ पाहायला मिळाला. मित्रा तुझ्याशी मला बोलायचं आहे. बऱ्याच ठिकाणी तू कॉम्पिटिट करतोस. एवढ्या स्पर्धा करतोस. या ठिकाणचा माहोल बघता तुला काय वाटतंय. ते शिल्लक आहेत. या ठिकाणी सांगत असताना जम्बू किशोर डांगेवाडी संघाचं आगमन झालं. जोरदार टाळ्या वगैरे. आणि मात्र आता चांगला खेळ आपला पाहायला मिळणार. कोणी संघ तगडे आणि बऱ्याच वर्षापासून त्यांचे दोन्ही संघ या ठिकाणी जय हनुमान संघ झरेवाडी यांचंही आगमन झालेलं आहे. जोरदार टाळ्यामध्ये अतिशय चांगला खेळ या संघाकडून आपल्याला पाहायला मिळाला. आणि माझे मित्र उमेशजी गवाळी राज फॅब्रिकेशनचे मालक सन्माननीय उमेशजी गवाळी कृपया व्यासपीठावर यायचं आहे. आपण इथेची सन्मान केला जाईल कारण आपलं योगदान नेहमीच असतं या आमच्या देवस्थानासाठी. त्यामुळे कृपया व्यासपीठावर यायचं आहे तुम्हाला विनंती करतोय. त्याचबरोबर या उपस्थित मान्यवरांमध्ये असंख्य आपले मान्यवर आलेले असतील जे बुजुर्ग आहेत. बरेच वर्ष कबड्डीच्या
कबड्डीवर प्रेम करणारे आमचे प्रेक्षक आहेत त्या सगळ्यांचं मनापासून तुमचं स्वागत, तुम्हाला धन्यवाद देतो. उमेश हिवाळी, कृपया आग्रह आहे, आपण आपलं व्यासपीठावर यायचं आहे. मित्रा पुढचं समज आपण करावं. नक्कीच सर, कारण मी या ठिकाणी आवर्जून सांगेन, नुकताच बाहेर गेलो होतो. बाहेर आम्हाला एक मोठा खेळाडू पाहायला मिळाला. जी रत्नागिरी पाटलीवाडी स्पर्धा झाली होती, दिवाळी निमित्त भरवलेली स्पर्धा, आणि या स्पर्धेमध्ये जो खेळाडू आहे त्यानं सलग 18 रेड मध्ये सलग 16 पॉइंट. मिरजोळे गावचा सुपुत्र राज पाडावी, मी त्याला विनंती करेन आपण व्यासपीठावरती यायचंय. जरूर राज पाडावे, आपण कृपया यायचं आहे व्यासपीठावर. प्लीज आपण अशा मित्रांचा व्यासपीठावरती सन्मान करताना आम्हाला सुद्धा या देवस्थान कमिटीवर सुद्धा अभिमान वाटेल. एकदा जोरदार टाळ होता. सलग 18 रेड, एकही रेड दुसऱ्याला न देता सलग 18 रेड कडून 16 रेड पॉइंट्स घेतले आणि आपल्या संघाला फायनल मध्ये ते पोहोचवलं. नोंद घेण्याबद्दल फायनल तुझंही अभिनंदन. खरोखर चांगल्या मित्राचं तू नोंद केली आहे आणि सांगत असताना या ठिकाणी सामना सुरू होतो आहे. पण एकदा आता मात्र पाहायला मिळेल आपल्याला जसे क्रमांक 09 पाहायला मिळतोय. जम्मू काश्मीर डांगेवाडी संघाकडून आदित्य डांगे असेल पाहायला मिळेल. राज पाडावे, प्लीज आपण व्यासपीठावरती या, आपल्याला विनंती करतो. जम्मू काश्मीर डांगेवाडी संघाकडून सेमीफायनलचा दुसरा सामना पाहायला मिळतो. एका बाजूला पाहायला मिळेल जयमान सरीवाडी संघ, दुसऱ्या बाजूला जम्मू काश्मीर डांगेवाडी संघ. कोणाच्या बाजूनं आतापर्यंत कौल लावला दिला जाईल. पुन्हा प्रज्वल गडबडे, जसे मग 02 अभि या नावानं म्हणून ओळखला जातो हा खेळाडू म्हणावा लागेल. खरोखर मित्रांनो, मी आवर्जून वारंवार सांगेन, युवा पटसाम पाली संघाकडून तालुका स्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली या खेळाडूची एक बेस्ट रेडर म्हणून ज्याची ओळख आहे तोच प्रज्वल गडबडे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आपल्याला. जसे मग 02 राज पाडावे, प्लीज आपण या गेट समोर आहात. आम्हाला माहिती आहे यावेळेस एक छोटासा पुष्पदून आपला सत्कार केला जाईल. मोठं नाव आहे तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये राज पाडावे याचं. एकदा जोरदार टाळा होता राज पाडावेसाठी. सलग 18 रेड आणि त्याच्यामध्ये 16 पॉइंट्स. रत्नागिरी पाटलीवाडीमध्ये झाली स्पर्धा आणि खरोखर त्या स्पर्धेसाठी आमची सुद्धा निवड झाली होती समालोचनासाठी. पुण्याचा दसरे क्रमांक 10 पाहायला मिळतो आपल्याला आशिष गवाळी. पाहायला मिळतो आपल्या चढाईसाठी सज्ज झाला जम्मू काश्मीर डांगेवाडी संघाचा एक बेस्ट रेडर म्हणून त्याची ओळख आहे तोच आशिष गवाळी. आपल्या जम्मू काश्मीर देवस्थान आपला सन्मान देऊन, सन्मान चिन्ह देऊन आपला सन्मान करतोय मॅडम. जोरदार टाळ्या होती या मित्रासाठी. आता करत होती राजन बाबला डांगे यांच्या स्मरणार्थ आपल्याला बहाल होते. मित्रा, तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. असाच खेळ कर. पुन्हा एकदा खरोखरच या ठिकाणी कौतुक केलं गेलं महेंद्र डांगे यांच्याकडून राज पाडावे यांचं. खरोखरच आता मात्र थर्ड रेड पाहूया. आशिष गवाळी गेलाय, कोणती कामगिरी करतोय जम्मू काश्मीर डांगेवाडी संघासाठी. आशिष गवाळी असेल, पाहूया कोणती कामगिरी करेल. मोठी कामगिरी करावी लागेल, बोनस गुण किंवा टच पॉईंट घ्यावा लागेल. कारण किंवा मला अशा परिस्थितीमध्ये पाहायला मिळतो आपल्याला आशिष गवाळी असेल नक्की त्या ठिकाणी मेहनत करावी लागते. आशिष गवाळी याला खोलवर चढाई करावी लागतील. आता मात्र बोनस गुण घेतल्याचा दावा केला गेलाय. नक्कीच त्या ठिकाणी दावा सफल केला जाईल. आशिष गवाळी रेडर बाद दिला गेला. बोनस गुण जो घेतला होता तो सक्सेस पाहायला मिळाला नाही. पुन्हा एकदा आता मात्र पाहायला मिळेल दुसऱ्या थर्ड रेडसाठी दुसऱ्या मला 08 प्रसाद संगरी पाहायला मिळतो आपल्याला. पाहूया हा एक जसे मला 08 पाहायला मिळेल आपल्याला. प्रसाद संगरी गेल्या, पाहूया कुठे कामगिरी करते. आता मात्र बबलू डंगे आणि बंटी याच्यावर चूक पाहायला मिळाली. 2 गडी बाद दिले गेले. 2 गडी बाद दिले गेले. तर जम्मू काश्मीर डांगेवाडी संघाची पुन्हा एकदा दुसरं मला 09 पाहायला मिळेल आपल्याला. आदित्य डांगे गेलाय. आदित्य असेल चढाईसाठी गेलाय, पाहूया कोणती कामगिरी करतोय. पायाने गळ प्रयत्न असफल ठरलाय. पुन्हा तोच प्रयत्न केला जाईल का? नक्कीच नाही. आता पुण्याचा प्रज्वल गडबडे चढाईसाठी सज्ज असेल. त्याच्यामध्ये 02 पाहायला मिळेल आपल्याला. पाहूया कोणती कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. 2-2 ची साखळी सजवली जाते जम्मू काश्मीर डांगेवाडी संघाकडून. पॉईंट टेबलचा विचार जर केला तर एका बाजूला 3-0 म्हणजे नक्कीच आपण श्री गणेशा करायचा आहे जम्मू काश्मीर डांगेवाडी संघाचा. कोण करणार, कोण खातं खोलणार जम्मू काश्मीर डांगेवाडी संघाचं येणारा मात्र काळ ठरवणार. जम्मू काश्मीर डांगेवाडीसाठी कोण ठरणार तारणहार, कोण होणार विनर खेळाडू. पाहूया, कारण ज्या ज्या वेळेला संघ विजय होतो त्या त्या वेळेला मात्र अनेक गावातील सगळ्या लोकांची साथ असते. आणि खरोखर एक महत्वाची गोष्ट आहे, कारण ज्या ज्या वेळेला संघ आपला फायनलिस्ट होतो, फायनलमध्ये खेळत असताना आपल्या गावातील असंख्य लोकांची आपल्याला साथ असते. मग तोच संघ ज्या टायमिंगला पहिल्या मॅच मध्ये पराभूत होतो त्यावेळेला मात्र गावातले एकही व्यक्ती त्या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये. आता मात्र पुण्याचा जसं क्रमांक 09 पाहायला मिळतो आपल्याला. आदित्य डांगे गेलाय चढाईसाठी. पाहायला पुन्हा प्रयत्न सफल ठरलाय का? असफल म्हणाला. पुन्हा सेफ रेड प्रज्वल
आता मध्ये चढाईसाठी असेल पाहूया कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी. त्याचं मला 0-2 परिधान केलेला हा खेळाडू म्हणावा लागेल. खरोखरच मोठं नाव आहे आपल्या कबड्डी विश्वामध्ये. प्रज्वल कळपटे याचं अभियान ओळखलं जाणार खेळाडू. हाताने गडी टिपण्याचा प्रयत्न असफल ठरलाय. पुन्हा एकदा तोच प्रयत्न केला जाईल का प्रज्वल कडून? असं नाही, त्याचा कोणत्या पद्धतीने प्रयत्न केला जातोय प्रज्वल कडून. पाहूया मिडलला येऊन थांबलाय. मिडलला आल्याच्यानंतर पुन्हा एका मैदानामध्ये दाखल. आता माझा थर्ड रेड असेल. आदित्य गेलाय थर्ड रेड साठी. सार्थक गेलाय. सार्थक टाकेल. दुसरे क्रमांक 11 पाहायला मिळाला. थर्ड रेड साठी गेलाय. कोणती कामगिरी करते पाहूया. खोलवर चढाई करावी लागेल. बोनस गुण किंवा टच पॉईंट घ्यावा लागेल सार्थक साठी. पाहूया मेहनत करतोय सार्थक आपल्या संघासाठी. खरोखरच पाहायला प्रयत्न क्रमांक 05 होता साईन संगरे याला मात्र मैदानाच्या बाहेर दाखवला गेला. असेल पाहूया. आता मात्र पुढे जाते क्रमांक 08 प्रसाद संगरे चढाईसाठी गेलाय. पाहूया कोणती कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. खोलवर चढाई करत असताना प्रसाद संगरे 2-2 ची साखळी सजवली. त्याच्या मुख्य संघाकडून खातं खोललं गेलं. त्या ठिकाणी सार्थक गेला होता. टच पॉईंट घेतला गेला. आता मात्र पाहूया कोणती कामगिरी करते. आता मात्र रेडर 1 पॉईंट दिला जातोय झरेवाडी संघाला. पुन्हा एकदा दुसरे मध्ये 10 आशिष गवाळी शाळेसाठी सज्ज असताना पाहूया कोणती कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. कठीण नाहीये आशिष. रेग्युलर रेड असेल याची नोंद सुद्धा आशिष. क्रमांक 10 पाहायला मिळेल आपल्याला जम्मू काश्मीर नांदेवाडी संघाचा हा बेस्ट रेडर म्हणावा लागेल. उच्चपूर असा खेळाडू खरोखरच शरीर आपल्याला हा खेळाडू म्हणावा आशिष गवाळी. आता मला पुन्हा एकदा प्रज्वल पाहायला मिळतो. जसं क्रमांक 02 एक मोठा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल आपल्याला. जवळजवळ विचार जर केला जम्मू काश्मीर नांदेवाडी संघाचा तर बबलू डांगे मैदानाच्या बाहेर पाहायला मिळतात. त्यांना बंटी असेल तर तिसरा खेळाडू असेल पाहायला मिळेल आपल्याला यश तारवे. दुसरे क्रमांक 06 आता मात्र पुण्यात. दुसरे क्रमांक 13 बाहेर पाहायला मिळतं आपल्याला सूरज डांगे मैदानाच्या बाहेर पाहायला मिळेल. आता मात्र कमालची कामगिरी करावी लागेल या आशिष गवाळी याला. दुसरे क्रमांक 10 आहे. मोठी कामगिरी करायची आशिष गवाळी. टच पॉईंट घ्यावा लागेल कारण मोठे खेळाडू मैदानाच्या बाहेर पाहायला मिळतात जम्मू काश्मीर नांदेवाडी संघाची. आता मात्र चूक पाहायला मिळाली. त्या ठिकाणी गोपालरक्षक आला होता साहिल संगरे पाहायला मिळाला. त्यानंतर पाहायला गेलं तर दुसरे क्रमांक आता या रात्री सुद्धा चालेल हा गरमागरमीचा सामना. दुसरा सेमीफायनल सामना पाहता आपण मित्रांनो जयमान झरेवाडी वर्सेस एका बाजूला असेल जम्मू काश्मीर नांदेवाडी संघ. पुन्हा प्रज्वल पाहूया प्रज्वलची पकड केली जाईल का जम्मू काश्मीर नांदेवाडी संघाकडून. कोणती कामगिरी कोणती रणनीती आखली गेली पाहूया प्रज्वलसाठी. तर मागाच्या मॅचचा विचार जर केला जयमान वेळवड संघ जो होता तो प्रज्वल याचं वादळ जे शांत ठेवलं होतं त्याला जकडवून ठेवलं होतं तीच कामगिरी जम्मू काश्मीर नांदेवाडी संघ करणार का येणार मात्र काय ठरणार कोण ठरणार तारणहार जम्मू काश्मीर नांदेवाडी संघासाठी. आता मात्र आशिष गवाळी जसं क्रमांक 10 पूर्णपणे मेहनत करत असताना बोनस घेऊन ऑफ असेल टच पॉईंट घ्यावा लागेल आशिष गवाळी याला. जर आपला संघ झरेवाडी संघाच्या बाजूने चुकवायचा असेल तर टच पॉईंट घ्यावा लागेल. पाहूया आशिष कोणती कामगिरी करतोय. पाहण्याचा प्रयत्न असा पडला पुन्हा तोच प्रयत्न केला जाईल का आशिष कडून. पाहूया आशिष गवाळी. आता मात्र शांत सैनिक खेळी करत असताना पुन्हा प्रज्वल असेल चढाईसाठी सिद्ध झालाय. तर आजच्या दिवसात विचार जर केला बाबू म्हणजे सूरज कळबडे कुठेही चढाई करताना पाहायला मिळत नाही कारण त्याला पूर्णपणे कल्पना आहे की प्रज्वल कळबडे सारखा मोठा खेळाडू मैदानामध्ये असताना तो शांत राहिलाय सूरज कळबडे. जर क्रमांक आपल्याला पाहायला मिळेल 01 एक स्वतःच कर्णधार आहे संघाचा. खरोखरच झरेवाडी संघाला टॉप उच्च शिखरावरती नेण्याचं काम ज्याने कोणी केलं असेल तो असेल सूरज कळबडे आणि प्रज्वल कळबडे. खरोखर एका जोरदार टाळा होता दोन्ही खेळाडूंसाठी. कारण मित्रांनो आता पालिकेची प्रीमियर लीग कबड्डी स्पर्धा असती की या स्पर्धेमध्ये प्रत्येक ठिकाणी फायनल मध्ये संघ पाहायला मिळतो आपल्याला जयमान झरेवाडी संघ. आता माझा बबलू डांगे पाहायला मिळतील आपल्याला. मोठं नाव आहे क्रीडा विश्वामध्ये स्वतः राष्ट्रीय पंच आहेत कबड्डी खेळत असताना. आता माझं शांत संयमी खेळी केली जसं क्रमांक 15 बबलू डांगे. आता मात्र थर्ड रेड जसं मग 08 पाहायला मिळेल आपल्याला. त्या ठिकाणी प्रसाद संगरे गेले. पाहूया कोणती कामगिरी करतोय. टच पॉईंट घ्यावा लागेल. आपण जर टच पॉईंट घेतला तर मैदानामध्ये पाहायला मिळेल नाहीतर अन्यथा मैदानाच्या बाहेर पाहायला मिळेल. पाहूया बोनस गुण ऑफ असेल प्रसाद संगरेसाठी कोणती काम रणनीती आखली जाते डांगेवाडी संघाकडून नक्कीच येणारा मात्र काय ठरवणार. आता मात्र बबलू आला. बबलू कडून चूक पाहायला मिळाली आणि त्याच्या जोडीला बंटी म्हणजे पुन्हा एकदा बबलू आणि बंटी. नक्कीच
म्हणजे पुन्हा एकदा बबलू आणि भट्टी मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतील. थर्ड रेड असेल आशिष गव्हाळीसाठी. पाहूया कोणती कामगिरी करतोय आशिष गव्हाळी. आपल्या संघासाठी टच पॉईंट घ्यावा लागेल. आशिष गव्हाळी याला आता मात्र बोनस घेतला. बोनस पॉईंट दिला गेलाय जम्बू किशोर डांगेवाडी संघाला. आता मात्र सुपर टॅकल वन असेल जम्बू किशोर डांगेवाडी संघासाठी. रेडसाठी गेलाय. तिसऱ्या मग 2 पाहायला मिळेल आपल्या प्रज्वल कबड्डी झरेवाडी संघाचा मोठा खेळाडू. नक्कीच त्याला मोठं नाव आहे. एका बेस्ट रेडर म्हणून त्याची ओळख आहे. कोपरा रक्षकाला बाद केलंय. त्या ठिकाणी बाद केलंय कोणाला? सार्थक डांगे याला, सॉरी आदित्य डांगेला बाद केलंय. आणि आपण जर आपण स्कोर काचा विचार जर केला तर 8-4 म्हणजे 4 गुणांच्या आघाडी आहे जयमान झरेवाडी संघाकडे. म्हणजे नक्की आपल्याकडे 2 ते 3 मिनिटाचा वेळ असेल. 2 ते 3 मिनिटांमध्ये रणते आखावे लागतील. कोणावरती डावपेच केले जातील. जम्मू किशोर डांगेवाडी संघाचा विचार जर केला 4 गुणांच्या आघाडीवरती आहे तो जयमान झरेवाडी संघ. मित्रांनो आपण पाहताय स्वयंभू श्री जम्बू किशोर देवस्थान हक्कंबा डांगेवाडी आयोजित भव्य दिव्य हक्कंबा पाली पंचक्रोशी कबड्डी स्पर्धा पर्व पहिला आहे. आणि खरोखरच पहिल्या पर्वामध्ये एक सुंदर नियोजन म्हणावं लागेल या मंडळाचं. या चमचमत्या ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे आकर्षक प्राईज आपल्याला ठेवलं गेलं आहे. पुन्हा एकदा आपण नंतर सामन्याला सुरुवात केली जाते. प्रज्वल आलाय. सुपर टॅकल ऑन असेल जम्मू किशोर डांगेवाडी संघासाठी. तर कॉर्नरिंगचा विचार केला आशिष गव्हाळी. प्रज्वल मेहनत करत असताना पाहूया कुठली कामगिरी केली जाते. आता मात्र आशिष गव्हाळी याला टच केलंय. टच पॉईंट दिला गेला. एक गुण मिळतो झरेवाडी संघाला. आता मात्र पाहायला मिळेल आपल्याला क्रमांक 11 त्या ठिकाणी सार्थक डांगे गेले. शेवटचा खेळाडू आहे जम्मू किशोर डांगेवाडी संघाचा. पाहूया कोणती कामगिरी करतोय. आपल्या संघासाठी बोनस गुण दिला जातोय सार्थकला. पाहूया टच पॉईंट घ्यावा लागेल. जर आपला साथीला मैदानामध्ये आणायचा असेल तर सार्थकला टच पॉईंट घ्यावा लागेल. पकड पाहायला मिळाली. बोनस गुण दिला गेला. 1+2 पॉईंट टोटल 3 पॉइंट्स पाहायला मिळतील झरेवाडी संघाला. प्रज्वल पाहूया कोणती कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. तर या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल तो जुगाई पानवल गव्हाळवाडी संघासमोर फायनल मध्ये खेळताना पाहायला मिळेल. पाहूया कोण जिंकणार कोण हरणार. येणारा माझा काळ जवळ त्या ठिकाणी सूरज डांगे आला. सूरज डांगेकडून चूक पाहायला मिळाली. मिडलचा खेळाडू बाद केला प्रज्वल यानं. पुन्हा एकदा बबलू डांगे चढाईसाठी सज्ज असेल. पाहूया कोणती कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. बबलू डांगे एक मोठं नाव आहे क्रीडा विश्वामध्ये. कबड्डी विश्वामध्ये राष्ट्रीय पंच आहेत स्वतः. आणि खरोखरच कौतुक करावे लागेल. ज्यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा भरवली गेली. मोठा वाटा सिंहाचा वाटा आहे बबलूजी डांगे यांचा. आता मात्र पुन्हा एकदा दुसरं मग 0-2 प्रज्वल कबड्डी चढाईसाठी सज्ज झालाय. पाहूया कोणती कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. आता मात्र बंटी करून पुन्हा एकदा ती चूक पाहायला मिळाली. आता मात्र 2 3 पॉइंट 3 पॉइंट्स दिले गेले. सुपर हिट दिली गेली प्रज्वल याला. पाहूया आता मात्र पुन्हा एकदा बोनस पॉईंट दिला जातोय. सुपर टॅकल ऑन जम्मू किशोर डांगेवाडी संघासाठी प्रज्वल. पाहूया कोणती कामगिरी करतोय प्रज्वल. पाहूया कोणती कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. हा काय खेळण्याची पद्धत आहे प्रज्वल याची. उगाच त्याची युवा पिढीच्या पालकाकडून निवड करण्यात आली नाहीये. एक मोठा खेळाडू चढाई करत असताना आपल्या संघासाठी झरेवाडी संघासाठी थोडंसं कुठेतरी हताश निराश पाहायला मिळतोय. टायमआउटची मागणी करतोय पंचांकडे. पाहूया प्रज्वल. टाइमआउट घेतला गेला. आता मात्र पुन्हा एकदा आशिष गव्हाळे चढाईसाठी सज्ज झाला. आता मात्र होता किती खेळाडू बाद केले. 2 खेळाडूंना बाद केले आशिष गव्हाळे याचं. पुण्याला प्रज्वल. पाहूया कोणती कामगिरी करावी लागेल प्रज्वल आपल्या संघाने. विचार जर केला स्कोर कार्डचा तर जम्मू किशोर डांगेवाडी संघ 16 गुण, सॉरी जम्मू किशोर डांगेवाडी संघ 8 गुण आणि जयमान झरेवाडी संघ 16 गुण. म्हणजे 8 गुणांची आघाडी आहे ती जयमान झरेवाडी संघाकडे. पुण्याचा प्रज्वल शास्त्रसरी खेळी करत असताना आशिष गव्हाळे मात्र सुंदर कामगिरी करावी लागेल. कारण 8 गुणांची आघाडी आहे ती जयमान झरेवाडी संघाकडे. ती बिघाडी करावी लागेल आशिष गव्हाळेला. आता मात्र लाईन क्रॉस केली. लाईन क्रॉस केल्याच्या नंतर थर्ड रेड असेल. पाहूया कोणती कामगिरी करेल थर्ड रेड स्पेशलिस्ट प्रसाद संगरे. पाहायला मिळेल दुसरं मग 0-8 पाहायला मिळतोय. प्रसाद संगरे असेल. प्रसाद संगरे याला
त्या ठिकाणी बंटी आला, बंटीने जगडून ठेवलं गेलं तर साथ मिळाली ती आदित्यची. पुन्हा एकदा आशिष वारंवार चढाई करत असताना 2-2 साखळी सजवली जाते आशिष वरती. आता बघा थोडंवर करत असताना आशिष सुपर चढाई म्हणावी लागेल आहे ती जैनवान जरेवाडी संघामध्ये. प्रज्वल कोणती कामगिरी करणार, 2 खेळाडू मैदानामध्ये पाहायला मिळतात. एका बाजूला असेल प्रज्वल कबड्डी, दुसऱ्या बाजूला असेल सूरज कबड्डी. बाबू आतापर्यंत शांत राहिलाय, पाहूया कोणती कामगिरी करताना. तर मित्रांनो वाघ ज्या वेळी शिकार करतो त्या वेळेला मात्र शांतपणे शिकार करत असताना असं आहे का मोठ्या खेळाडू म्हणावं लागेल सूरज कबड्डी. बाबू पाहूया कोणती कामगिरी करतोय प्रज्वल. तर तेच 2 खेळाडू मैदानामध्ये पाहायला मिळतात ज्यांनी जैनवान झरेवाडी संघाला उंच शिखरावरती नेऊन ठेवलं आणि ते ट्रॉफीच आपल्या नावावरती केल्या, झरेवाडीच्या नावावरती केला. तेच खेळाडू 2 मैदानामध्ये पाहायला मिळतील. आता मात्र आशिष गवाळी बोनस पॉईंट दिला गेला झरेवाडी संघाला. आता मात्र आशिष पाहूया कोणती कामगिरी करतो आपल्या संघाची. सामना पाहत असताना जर आयोजन आवडलं असेल, पर्व पहिला आहे, आयोजन आवडलं असेल तर आयोजकांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाते मित्रांनो. खरोखरच पहिलंच पर्व आहे, तुमच्या टाळ्यांचा हा आमचा प्रसाद असेल. सामना संपायला शेवटची 5 मिनिटं. गुणफलक असेल त्या ठिकाणी सूरज डांगे आला. आशिष पुन्हा एकदा गेलाय. दुसरं क्रमांक 10 पाहायला मिळत आपल्याला आशिष गव्हाळे चढाईसाठी सजले. मागच्या चढाईमध्ये सुंदर कामगिरी केली होती. आता मात्र बोनस पॉईंट दिला जातो. प्रज्वल पाहूया कोणती कामगिरी करेल आपल्या संघाला, कारण जो संघ जिंकणार तो पानवल गव्हाळवाडी संघासमोर फायनल मध्ये खेळताना पाहायला मिळेल. प्रज्वल असेल पाहूया. आता मात्र जकडवून ठेवलं जातंय का, जर त्या ठिकाणी बबलू डांगेची साथ जर मिळाली असती, कॉर्नर जर आला असता तर जकडवून ठेवलं गेलं असतं. आता जसं बघत 0 हा यश तारखेच्या बाहेर पाहायला मिळेल. पुन्हा आशिष गव्हाळे चढाईसाठी सज्ज असेल. पाहूया कोणती कामगिरी केली जाते. कोकणाला बाद केला जाते. होता त्या ठिकाणी रितेश कळवटे कोकणावश्यक म्हणून. पाहूया प्रज्वल आलाय चढाईसाठी सज्ज झालाय. पाहूया कोणती कामगिरी करतो आपल्या संघासाठी. त्याच्या मागे 0-2 पाहायला मिळेल आपल्याला. खरोखरच रोमस टाकलेला सामना. एका बाजूला जम्बू डांगेवाडी तर दुसऱ्या बाजूला पाहूया सामना संपायला शेवटची 4 मिनिटं. गुणफलकाचा विचार जर केला तर 20-17 काय पाहायला मिळेल आपल्याला. 2 पॉईंट दिले गेले बबलू याला. एका बबलू डांगेसाठी सुंदर चढाई केली, 2 पॉईंट घेतले गेले. सामन्याकडे पुढे विचारला गेलाय. 20-19 20-19 काय करणार प्रज्वल. आता बोनस गुण करण्याचा प्रयत्न होता. आता आशिष गव्हाळे कोणती कामगिरी करणार. 20-20 काय सामना रंगलाय. पुन्हा एकदा जोरदार टाळा होतो आयोजकांसाठी. खरोखर सुंदर सामना आपल्यासाठी प्रदान केला या ठिकाणी. एका बाजूला जम्बू किशोर डांगेवाडी तर दुसऱ्या बाजूला जैनवान झरेवाडी संघ. गुणतालिकेचा विचार जर केला सामना संपायला शेवटची 3 मिनिटं असेल. आता मात्र आशिष गव्हाळे मिळाला येऊन थांबलाय. 20-20 कोण सरणार. बाबू आता मात्र कोणती कामगिरी करतोय. आता मात्र बाबू बलाढ्य खेळाडू बाबू असेल मैदानामध्ये दाखल झालाय. कारण मित्रांनो मी मगाशीच वाटलं होतं की वाघाला ज्या वेळेला शिकार करायचा त्या वेळेला तो शांत असतो. आता मात्र बाबू कोणती रणनीती आत नाही, कारण त्याचा साक्षर जो आहे प्रज्वल कळवटे. आता मात्र या ठिकाणी सूरज डांगेसाठी मायरा डांगेकडून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जातंय. त्याचप्रमाणे राजूदादा डांगे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाते. तर जोरदार टाळ्या वाजवून द्या, कारण राजूदादा यांनी सांगितलं होतं की सूरज डांगे यांना आज तुमचा गेम पाहायला मिळते. आता मला गेम मध्ये पाहायला मिळतोय. पाहूया बबलू डांगे चढाईसाठी सज्ज असेल. शांत संयमी खेळी करत असताना करू नका खरोखरच गरमागरमीचा चालेल करू नका फक्त याला चोपा. आता मला जसं मग 8 पाहायला मिळतो आपल्याला. त्या ठिकाणी प्रसाद सनगरे पुन्हा एकदा बोनस पॉईंट दिला गेला. आशिष गव्हाळ्याचा थर्ड रेड असेल, मेहनत करावी लागेल, सुपर टॅकलवान असेल. या रेडवरती पूर्णपणे सामन्याची मजा असेल. आशिष गव्हाळे कोणती कामगिरी करणार आपल्या संघासाठी. पाहूया जम्बू किशोर डांगेवाडी संघासाठी आशिष गव्हाळे पाण्याकडे आशिष गव्हाळे
आशिषसाठी सौभाग्यवती पुढे जा प्रज्वल 25-40 0-2 पाहायला मिळेल आपल्याला. आता मला सूरज डांगे ऍडव्हान्स टॅकल या ठिकाणी आशिषसाठी 200 रुपया विद्यार्थी बोंबले यांच्याकडून आलेले आहे. आता मात्र आशिष गव्हाळे गेलाय चढाईसाठी सज्ज झाला. मग 10 पाहायला मिळेल आपल्याला. 23-25 25-23 2 गुणांच्या आघाडी आहे यजमान संघाकडे. काय खेळ केलाय यजमान संघानं. एकदा जोरदार करा जो यजमान संघासाठी. खरोखरच सुंदर खेळ पाहायला मिळाला. सामना संघाला शेवटचा 1 मिनिट असेल. पाहूया 1 मिनिट घाई करू नका. यांचे ग्रेट पुन्हा एकदा प्रज्वल पाहूया कोणती कामगिरी करतोय प्रज्वल आपल्या संघासाठी. जसं मग 0-2 पाहायला मिळेल आपल्याला. नक्कीच त्या ठिकाणी जाऊ दे आईची गाय रे. बेस्ट आहे. आशिष आहे. एक पॉईंट दिला गेला. पुन्हा आशिष गव्हाळे पाहूया कोणती कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. त्याच्यामध्ये 10 पाहायला मिळेल आपल्याला. पाहूया आशिष गव्हाळे गेलाय कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी. नक्कीच त्या ठिकाणी शांततेची खेळी करत असताना आशिष गव्हाळे चढाई करत असताना पाहूया. तर गुंतागुंतीचा विचार केला 25-25 पाहायला मिळतं आपल्याला. सामना झालाय. दोन्ही संघासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. सामना झालाय काय आता करायचं काय. नक्की त्या ठिकाणी पंचांचा निर्णय येतोय. दोन्ही संघांना 5-5 रेड दिल्या जातील. हॅलो दोन्ही संघांना विनंती असेल आपण मैदानामध्ये लाईनअप करायचंय. आपली सुरुवातीला पाहुण्यांच्या हस्ते ओळख परेड केली जाईल. त्यानंतर सामन्याला सुरुवात होईल. दुर्ग्या पाहुण्यांच्या हस्ते ओळख परेड करून घेतली जाते. नक्कीच त्या ठिकाणी सर्वप्रथम पानवड संघाची ओळख परेड केली जाते. स्वयंभू श्री देवस्थान जंबुकेश्वर देवस्थान हत्तंबा डांगेवाडी आयोजित हत्तंबा पाली पंचदशी कबड्डी स्पर्धा या स्पर्धेचा अंतिम सामना आपल्याला काही क्षणातच पाहायला मिळणार आहे. आता मध्ये ओळख परेड केली जाते. जंबुकेश्वर डांगेवाडी संघाची पाहुण्यांच्या हस्ते पाहायला मिळतं आपल्याला. त्यानंतर विलासजी कांबळे साहेब, त्यानंतर युवासेना अध्यक्ष सन्माननीय ॲडव्होकेट सीओजी कांबळे साहेब, त्यानंतर आमचे कोणते सर असतील, त्यानंतर वाढीतील सर्व वाढीतील असतील आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्यामार्फत ही ओळख परेड आपल्याला पाहायला मिळते. ओळख परेड झाल्याच्यानंतर दोन्ही संघांचे संघनायक असतील नागरिकांसाठी यायचं. एक प्लेअर कुठे आहे. या सामन्याचा टॉपिक करतील सन्माननीय विद्यादेवी बोंबले मॅडम. आपल्याला विनंती करतो आताच्या सामन्याचा टॉपिक करायचा आहे. त्यांच्या जोडीला पाहायला मिळतं आपल्याला युवासेना अध्यक्ष सन्माननीय सीओजी कांबळे साहेब, त्यानंतर विलासजी बोंबले साहेब असतील, त्यांचे राजेंद्र डाके, सर्व मान्यवर मंडळी बोंबले साहेब असतील. दोन्ही संघाचे संघनायक टॉपसाठी होते. सामन्याचा टॉपिक झालाय तो जंबुकेश्वर डांगेवाडी संघ आणि सरांना सांगून देतो सर. आपला निर्णय कळवा गट्टी मैदान
मैदान विभागामध्ये पहिली चढाई असेल पाहायला आपल्याला पानवल संघाकडून. सर जरा व्हिडिओ करतो जरा आज मॅच आहे चालू आहे बघ ओके सामन्याला सुरुवात केली होती. पहिली चढाई पानवल संघाकडून पाहायला मिळेल. जसं क्रमांक 0 नक्की त्या ठिकाणी परेश असेल, परेश शिंदे पाहायला मिळेल आपल्याला. एका पानवल संघाचा हुकमी एका म्हणून ओळखला जातो. त्याची ओळख आहे कबड्डी विश्वामध्ये एक मोठा लीडर आहे. पाहूया कोणती कामगिरी करतोय आपल्या संघासाठी परेश शिंदे असेल. पाहूया पूर्ण चढाई करायचा त्या ठिकाणी सुंदर कामगिरी गेलंय. आता मात्र असेल पाहायला मिळेल आपल्याला जम्बूकेश्वर डांगेवाडी संघाचा हा एक लीडर म्हणावा लागेल सार्थक डांगे. जसे क्रमांक 11 चढाईसाठी सज्ज असेल. पाहूया कोणती कामगिरी करेल. दोन्ही संघाचा डिफेन्समध्ये सिरिगणेसा केलाय. सुंदर कामगिरी पाहायला मिळाली आपल्याला दोन्ही संघाच्या डिफेन्स कडून. आता मला जसे क्रमांक 33 प्रतीक पाहायला मिळतो आपल्याला चढाईसाठी सज्ज झालाय. पाहूया कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी प्रतीक. पाहूया नक्कीच या ठिकाणी मागच्या सामन्यामध्ये सुंदर कामगिरी केली होती. तोच खेळाडू मैदानाच्या असण्याला पाहायला मिळेल आपल्याला. जसे क्रमांक 33 प्रतीक. पाहूया कोणती कामगिरी करतोय आपल्या संघासाठी पानवल संघासाठी. कारण दोन्ही संघाचा विचार जर केला पहिल्या चढाई केल्या होत्या. पहिल्या चढाईमध्ये दोन्ही संघाने डिफेन्समध्ये सुंदर कामगिरी केली. तीच कामगिरी पुन्हा एकदा प्रतीक करेल का. प्रतीक आता मला शांत संयमी खेळी करत असताना आपल्या संघासाठी पुण्याला मैदानामध्ये दाखल झालाय प्रतीक. आता मात्र पाहायला मिळेल आपल्याला जसे क्रमांक 09 पाहायला मिळतोय आदित्य डांगे चढाईसाठी सज्ज असेल मानव संघाच्या मैदानामध्ये. पाहूया कोण जिंकणार हा फायनलचा सामना. आता मात्र थोडसा पडझड पाहायला मिळाली पानवल संघाकडून. तीच पडझड पुन्हा एकदा कमबॅक करतोय पानवल संघ. जसे क्रमांक 09 आदित्य डांगे गेलाय चढाईसाठी सज्ज असेल. पाहूया कोणती कामगिरी करेल आपल्या संघाला. सेपरेट चढाई म्हणावी लागेल. आता मात्र पुन्हा एकदा परेश शिंदे पाहायला मिळतो आपल्याला चढाईसाठी सज्ज झालाय. पानवल संघाचा हुकमी एक म्हणून ज्याची ओळख आहे तोच परेश शिंदे पाहायला मिळेल आपल्याला. जसे 07 आता मात्र पकड पाहायला मिळेल. साखळी पाहायला मिळेल. जखडून ठेवलं गेलं त्या ठिकाणी मोठी डांगे आणि पाहायला मिळेल आपल्याला आदित्य डांगे आला. साखळी घेऊन आले. साखळीमध्ये परेश डांगे ह्याला कॅच केलं गेलं आणि बाहेर रस दाखवला जातोय पुन्हा एकदा. आता मात्र असेल सार्थक डांगे गेलाय चढाईसाठी. पाहूया पॉईंट बाद केलाय. तो रक्षकाला बाद दिलं जातंय. 1 पॉईंट मिळेल जम्बूकेश्वर डांगेवाडी संघाला. खरोखर सुंदर चाललेला मित्रांनो. आणि या ठिकाणी बाद झाला जसे क्रमांक 28 पाहायला मिळेल तो रविराज. आता माझा पुन्हा एकदा प्रतिक्रियाला बाद केलं सुंदर कामगिरी करतोय तो आपल्याला पाहायला मिळेल बबलू डांगे आणि आदित्य डांगे. दोन्ही साखळी घेऊन साखळीमध्ये आपल्या समोरच्या रेडरला चक्र होऊन ठेवतोय. बाहेरचा रस दाखवला जातोय. आता माझा पुन्हा एकदा सार्थक डांगे चढाईसाठी सज्ज झालाय. पाहूया जसे क्रमांक 11 पाहायला मिळतो आपल्याला 2-2ची साखळी सजवली जाते सार्थकसाठी. पाहूया कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी. गुणतालिकेचा विचार जर केला तर 4-1 जम्बूकेश्वर डांगेवाडी संघ 4 गुण. तर दुसऱ्या बाजूला असेल पानवल खवरवाडी संघ 1 गुण. आता मात्र पुन्हा एकदा हा एक खेळाडू जसे क्रमांक 17 पाहायला मिळतो आपल्याला अनुज पाहायला मिळेल. पाहूया कोणती कामगिरी करेल मीटिंगसाठी आलाय. कारण पानवल संघाचा विचार जर केला तर 3 बैठक मोठे खेळाडू मैदानाच्या बाहेर पाहायला मिळतो. पुन्हा जसं 09 चढाईसाठी सज्ज असेल आदित्य डांगे पाहायला मिळतो आपल्याला. पाहूया कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी. पाहूया घरच्या बाहेर सुंदर कामगिरी केली आदित्यनं. डिफेन्स मध्ये सुद्धा सुंदर कामगिरी करतोय आदित्य. आता पुन्हा एकदा 17 अनुज पाहायला मिळेल आपल्याला. अनुज गुणसंख्येचा विचार जर केला 5-1 जम्बूकेश्वर डांगेवाडी संघ 5 गुण तर पानवल खवरवाडी संघ 1 गुण. आता मात्र टॅकल पाहायला मिळालं. टॅकलचे 2 पॉईंट दिले जातील. 2 पॉईंट दिले जातात पानवल संघाला. पुन्हा एकदा चढाईसाठी सज्ज असेल चढाई असेल परेश शिंदेसाठी. पाहूया परेश शिंदे कोणती कामगिरी करणार आपल्या संघासाठी. त्या ठिकाणी चढाईसाठी सज्ज झाला होता. पाहूया परेश शिंदे गेलाय. खोलवर चढाई करावी लागेल परेश शिंदे याला. आता बबलू डांगे याला 5 दिलं जाते. पॉईंट घेतला जाते बबलू डांगेच्या मार्फत. परेश शिंदे टच केलं गेलं बबलू डांगे यांना आणि 1 गुण दिला जातोय तो पाहूया पानवल संघाला. पुन्हा एकदा मैदानामध्ये दाखल झालाय परेश शिंदे. आता मात्र पाहायला मिळेल आपल्याला जसे मग 09 त्या ठिकाणी चक्र ठेवलं गेलं पानवल संघाकडून. आदित्य डांगे गेला होता चढाईसाठी.
आणि त्या झेकडून ठेवलं होतं परेश शिंदे मागच्या चढाईमध्ये सुंदर कामगिरी केली होती. बबलू डांगे सारखा मोठा खेळाडू मैदानाच्या बाहेर पडला होता. तोच परेश शिंदे मैदानामध्ये आलाय चढाईसाठी. पाहूया कोणती कामगिरी करेल. 2-2ची साखळी सजवली जाते. आता मात्र बंटी आला. बंटी करून टॅकल पाहायला मिळालं आणि 2 पॉइंट घेतले गेले. 3 पॉइंट घेतले गेले. 3 पॉइंट. आता मात्र आशिष गवाळी शेवटचा खेळाडू असेल त्र्यंबकेश डांगेवाडी संघाचा. पाहूया कोणती कामगिरी करतोय त्र्यंबकेश डांगेवाडी संघाचा हा खेळाडू. बोनस पॉइंट दिला गेलाय. आशिष गवाळी याला खोलवर चढाई करावी, टच पॉइंट घ्यावे लागेल. तर आपले खेळाडू जे मैदानामध्ये दाखल करायचे असतील तर आशिष गवाळीला टच पॉइंट घ्यावाच लागेल. पाहूया आशिष गवाळी. आशिष गवाळी अनुज याच्याकडून अनुजकडून चूक पाहायला मिळाली आणि 1 गुण मिळतोय तो त्र्यंबकेश डांगेवाडी संघाला. आता मात्र पुन्हा एकदा बोनस प्लस 1 पॉइंट दिला गेला. आता मात्र परेश शिंदे चढाईसाठी सज्ज झाला. त्या ठिकाणी कोणतीही गरज नसताना सार्थकला बाद दिलं गेलं. टायमआउट घेतला जातो. बघा आशिष गवाळी त्र्यंबकेश डांगेवाडी संघाचा शेवटचा खेळाडू पाहायला मिळतो आपल्याला. नक्कीच त्या ठिकाणी मोठा खेळाडू आहे. मागच्या चढाईमध्ये 1 पॉईंट घेतला होता. तीच चढाई पुन्हा केली जाईल का. बोनस पॉईंट घेतला गेला आशिष गवाळीकडून. पाहूया पंचांवरती कोणता दबाव पाहायला मिळेल आशिष गवाळीचा. बरोबर चढाई करत असताना पुन्हा एकदा त्याच खेळाडूला बाद केलंय. सॉरी दुसऱ्या खेळाडूला बाद केलंय. दुर्गेश बाहेर जातोय मैदानाच्या. आता मध्ये पुन्हा एकदा परेश शिंदे पाहायला मिळेल आपल्याला. चढाईसाठी सज्ज झाला. पाहूया शेवटचे 2 खेळाडू आहेत त्र्यंबकेश डांगेवाडी संघाचे. आता मात्र आशिष गवाळी ज्यांना मगाटपासून सर्वकी पळवून सोडलं होतं पांगोल संघाला तोच आशिष गवाळी मैदानाच्या बाहेर पाहायला मिळतो. आता मात्र बबलू डांगे मैदानाच्या आतमध्ये पाहायला चढाईसाठी सज्ज शेवटचा खेळाडू आहे त्र्यंबकेश डांगेवाडी संघाचा. पाहूया कोणती कामगिरी पाहायला मिळेल बबलू डांगेकडून. राष्ट्रीय पंच आहेत, मोठे नाव आहे क्रीडा विश्वामध्ये. आता मात्र कोकणा रसिकाला त्या ठिकाणी बाद केलंय. त्या ठिकाणी कोकणा रसिकाला बाद केलंय पांगोल संघाच्या. 1 गुण मिळेल त्र्यंबकेश डांगेवाडी संघाला. एक आत येतो एक बाहेर जातो. आज बाय होतो. आता मात्र पुण्याला दोघात गेम सुरू आहे. जसं मग 33 प्रतीक पाहायला मिळतं आपल्याला. कोणती कामगिरी करतोय पाहूया. कॉर्नर इन ला म्हटलं एका साईडला बबलू डांगे तर दुसऱ्या बाजूला पाहायला मिळेल आपल्याला आदित्य डांगे. जसे मग 0-9. आता बघा आदित्य डांगे चढाईसाठी सज्ज. पाहूया पालघरीचा डावा केला होता. डावा सफल ठरतोय. त्या ठिकाणी बाद दिला. दुसरा मागे 17 पाहायला मिळेल आपल्याला अनुज याला. सॉरी परेश शिंदे चढाईसाठी सज्ज असेल. पाहूया कोणती कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. परेश शिंदे आलाय. बरोबर चढाई करण्याच्या नादात त्या ठिकाणी सुपर टॅकल ऑन असेल आता त्र्यंबकेश डांगेवाडीसाठी. पाहूया आता मात्र लक्ष विचलित झालंय. 2+ टोटल 5 पॉईंट दिले जात आहेत. ते कमी मिनिटाच्या वाटतं 1 वाजला 4 वाजला काय नाही 3 वाजता कोण आहे आता कोण आहे काय समोर आणि परत आपल्या सगळं करायचं आपल्याला यांची अंतिम पाळी पंचक्रोशी कबड्डी स्पर्धा आणि आता अंतिम सामना. आता मात्र आशिष गवाळी असेल चढाईसाठी सज्ज झालाय. त्याचे मग 10 पाहायला मिळेल आपल्याला. 4 गुणांची आघाडी आहे गवाळीवाडी संघाकडे. पाहूया तीच आघाडी बिघाडी करेल का आशिष गवाळी. कोणती कामगिरी करणार त्र्यंबकेश डांगेवाडी संघासाठी. पाहूया खोलवर चढाई करत असताना बोनस पॉईंट दिला गेला. 1 गुण दिला जातोय डांगेवाडी संघाला. पुन्हा प्रतीक असेल. दुसरं मग 33 पाहायला मिळतं आपल्याला. चढाईसाठी सज्ज झालाय पांगोल संघाचा हा खेळाडू म्हणावा लागेल. कोणती कामगिरी करतो कारण जवळजवळ 1:09 मिनिटं झालेत आणि ह्या 1:09 चालू असलेला हा सामना फायनलचा सामना पाहायला मिळणार. पण या सामन्यामध्ये जो संघ विजयी होईल त्या चमचमच्या ट्रॉफीज वरतीच आपलं नाव कोरेल. म्हणजे पर्व पहिला आहे. पहिल्या पर्वाचा कोण विजयी होणार. एका बाजूला असेल यजमान संघ त्र्यंबकेश डांगेवाडी संघ. दुसऱ्या बाजूला असेल नवनिर्वाचित संघ जो आहे पानवल संघ. नक्कीच परेश शिंदे यांच्या मालकीचा संघ जो आहे. नेता मार्गदर्शनाकडे अनेक खेळाडू खेळत असतात. परेश शिंदे मोठं नाव आहे क्रीडा विश्वामध्ये कबड्डी विश्वामध्ये. आता मात्र चूक पाहायला मिळाली त्या ठिकाणी. दुसऱ्या मात्र 17 अनुज
बरोबर मैदानाच्या बाहेर जात असताना आता म्हणतात 1 पॉईंट दिला जातो जम्बूकिशोर दांगवडे संघाला. तोच परेश शिंदे तुम्ही मैदानामध्ये दाखल झालाय. पाहूया कोणती कामगिरी करतोय आपल्या संघासाठी परेश शिंदे. दुसऱ्या मागे 0-7 पाहायला मिळेल आपल्याला. बरोबर लाईन क्रॉस केली. लाईन क्रॉस केली पुन्हा खेळण्याच्या दृष्टीने सज्ज झालाय. पायागड आता मात्र त्या ठिकाणी रेडर बाद दिला जातोय. त्या ठिकाणी सूरज डांगे आला होता. सूरज डांगेकडून मागच्या सामन्यात जी कामगिरी पाहिली गेली तीच कामगिरी या सामन्यामध्ये पाहायला मिळत नाही. पण एक मला आश्चर्य वाटते या सामन्यामध्ये त्याला कोणी पारितोषिक लावत नाहीये. कारण मागच्या सामन्यामध्ये 500 रुपयाची 2दा कमाई केली होती सूरज डांगे यानं. पाहूया आशिष गव्हाळे आता मध्ये चढाईसाठी सज्ज असेल. पाहूया कोणती कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. 2-2 ची साखळी सजवली जाते. आशिष गव्हाळेसाठी बोनस घेऊन ऑपोजिट टच पॉईंट घ्यावा लागेल. आता मला शांत संयमी खेळ करताना आशिष गव्हाळे कोणी मैदानामध्ये दाखल. आता मध्ये प्रत्येक असेल जसं म्हणतात ते 30 पाहायला मिळेल आपल्याला. चढाईसाठी सज्ज झालाय. पाहूया याची मध्ये टॅकल केली जाईल का. आशिष गव्हाळ प्रतीक पाहायला मिळतो आपल्याला. पाहूया कोणती कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. पांडव संघाचा विचार जर केला 2 मोठे खेळाडू मैदानाच्या बाहेर पाहायला मिळतात. आता मात्र बबलू डांगे याच्याकडून ऍडव्हान्स टॅकल पाहायला मिळालं. टॅकल असफल ठरला. 1 गुण दिला जातोय पांडव संघाला. त्या ठिकाणी अतिघाई संकटात नाही आणि संकट घेऊन गेले कोणाला बबलू डांगे याला. खरोखरच एक मोठं नाव आहे आशिष गव्हाळे. आता मात्र कोणती कामगिरी करणार आपल्या संघासाठी. पाहूया सर्व चढाई करत असताना त्या ठिकाणी बोनस घेऊन घेण्याचा दावा केला जातोय आशिष गव्हाळेकडून. पुन्हा खेळण्यासाठी सज्ज झालाय आशिष. जसे क्रमांक 10 पाहायला मिळतो आपल्याला. आता नगरी प्रयत्न होता. बोनस पॉईंट दिला गेलाय. आता प्रतीक असेल तर विचार जर केला तर परेश शिंदे हा मैदानाच्या बाहेर पाहायला मिळतोय त्याच्या अनुपस्थितीत. आता मात्र चढाईसाठी वारंवार चढाई करताना पाहायला मिळेल आपल्या प्रतीक असेल. मोठा खेळाडू आहे. जसे क्रमांक 33 पाहूया. बरोबरच आता मात्र बट्टी पाहायला मिळेल. आमचा एक जिवलग मित्र आहे बट्टी. बट्टी खेळण्यासाठी सज्ज असेल. पाहूया कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी. खोलवर चढाई करत असताना एक शांत संयमी व्यक्तिमत्व आहे मित्रांनो. ज्या वेळेला आम्ही याला भेटतो त्याच वेळेला शांत संयमी असं म्हणून ओळख आहे त्याची बट्टी. आता मात्र पुन्हा एकदा प्रतीक पाहायला मिळेल आपल्या. दुसऱ्या मग 33 चढाईसाठी सज्ज असेल. 2-2 ची साखळी सजवली जाते. बोनस गुण ऑन असेल या खेळाडूसाठी. पाहूया कोणती कामगिरी केली जाते प्रतीकडून. खोलवर चढाई करावी लागेल कारण आशिष सारखा मोठा परेश सारखा मोठा खेळाडू मैदानाच्या बाहेर पाहायला मिळतो आपल्याला. पुन्हा एकदा प्रतीक शांत संयमी खेळ करत असताना आता मात्र आशिष गव्हाळे जसे क्रमांक 10 पाहायला मिळेल आपल्या. चढाईसाठी सज्ज झालाय. कोणती कामगिरी करतोय पाहूया आशिष गव्हाळे. त्या ठिकाणी बोनस पॉईंट दिला गेला जम्बूकिशोर दांगेवाडी संघाला. आता मात्र थर्ड रेड मोठी कामगिरी करायची आहे. जसे क्रमांक 10 आहे त्या ठिकाणी पाहायला मिळेल आपला विनय आलाय. पाहूया कोणती कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. बरोबर विनय मोठी कामगिरी. टच पॉईंट घ्यावा लागेल नंतर बोनस पॉईंट घ्यावा लागेल. मोठी कामगिरी करेल. आता मात्र सुंदर कोकणाच्या सुंदर कामगिरी केली त्याप्रमाणे. जसे क्रमांक 13 त्या साथीला आला तो मध्ये सूरज डांगे आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा पाहायला मिळेल आपल्याला. सार्थक डांगे गेला होता चढाईसाठी. दुसरा क्रमांक 8 पाहायला मिळेल. आता मात्र प्रतीक असेल. प्रतीक दुसरा क्रमांक 33 पाहायला मिळतो आपल्या. चढाईसाठी सज्ज झाला. पाहूया कोणती कामगिरी करेल. तर जवळजवळ 2 मोठे खेळाडू मैदानाच्या बाहेर पाहायला मिळतात. आता मात्र सूरज डांगेकडून त्याकडे पाहायला मिळाला. बट्टीला साथ मिळाली. सामना संपायला शेवटची 5 मिनिटं. गुणफलेला असेल पाहायला गेलं तर 18-16 2 गुणांची आघाडी आहे ती जम्बूकिशोर दांगेवाडी संघाकडे. आशिष गव्हाळे आता मात्र कोणती कामगिरी करणार. 2-2 ची साखळी सजवली होती आशिष गव्हाळेसाठी. बरोबरच मोठा खेळाडू आहे दांगेवाडी संघाचा. आशिष पुढची चढाई. आशिष सात संयमी खेळी करत असताना 2 गुणांची आघाडी आहे यजमान संघाकडे. पाहूया यजमान संघाची आघाडी बिघाडी करणार का पांढरा संघ. आता मात्र हा असेल जसे क्रमांक 17 पाहायला मिळेल आपल्याला. अनुज पाहायला मिळतो आपल्याला. नक्कीच त्या ठिकाणी इथं काहीतरी वेगळं पाहायला मिळालं. पुन्हा एकदा सूर्य ताकदीचा वापर केला जातो जम्बूकिशोर दांगेवाडी संघ. आता मात्र हा इथे खेळाडू जसे क्रमांक 28 पाहायला मिळेल आपल्याला. रविराज
तिसऱ्या ठिकाणी शेवटचे 2 खेळाडू आहेत मैदानामध्ये. रविराज खोलवर चढाई करत असताना पाण्याकडे टिकण्याचा प्रयत्न सफल ठरलाय. पुण्यात तोच प्रयत्न केला जातोय रविराजकडून. आता मला स्वतः सेल्फ आउट होतोय. 1 गुण मिळतोय तो जम्बुकेश्वर डांगे संघाला. आता मात्र हात मिळवून केली गेली. दुसरा क्रमांक 8 त्या ठिकाणी होता. त्यामुळे परेश शिंदे मोठी कामगिरी करावी लागेल. परेश शिंदे याला कारण जवळजवळ विचार जर केला 24-16 म्हणजे 8 गुणांची आघाडी आहे त्या ठिकाणी. आता मध्ये 1 रेडर बाद दिला जातोय. बाहेर जातोय कोण? सूरज डांगे. बागासपर्यंत सुंदर कामगिरी केली मात्र आता त्या ठिकाणी पुन्हा पकडे पाहायला मिळाली. सामना संपायला शेवटचे 3 मिनिट असतील. गुलाफलक असेल पाहायला गेलं तर 24-18 जवळ 6 गुणांची आघाडी आहे. आता मात्र परेश शिंदे कोणती कामगिरी करणार पाहायला मिळतोय. मी कौतुक करीन तर हे दोघे छोटे खेळाडू आहेत उद्याचं भवितव्य आहे डांगेवाडी संघाचं. आणि मी मंडळाला मी आवर्जून सांगेन मागाशी जो सामना झाला मुलींचा संघ जो होता खरोखर राजूदादा आम्हाला अभिमान वाटेल की हक्कब्या गावातील मुलींचा संघ जो आहे तो तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये खेळताना जर पाहायला मिळाला की खरोखर जे वरिष्ठ मंडळ सर्वांनी लक्ष द्या की खरोखर आपल्या ज्या गावातील मुली आहेत नक्कीच जर तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये सहभाग त्यांचा नोंदवा जेणेकरून आम्हालाही आनंद वाटेल. आता मात्र पुन्हा एकदा 10 क्रमांक 11 पाहायला मिळतो आपल्याला. सार्थक डांगे चढाईसाठी सज्ज झालाय. कोणती कामगिरी करताना पाहतोय मला 2 मोठे खेळाडू मैदानाच्या बाहेर पाहायला मिळत आहेत. जम्बुकेश्वर डांगेवाडी संघाचे सामना संपायला शेवटची 2 मिनिटं. गुणफलक असेल पाहायला गेलं तर 25-19 म्हणजे 6 गुणांची आघाडी आहे ती जम्बुकेश्वर डांगेवाडी संघाकडे. दुसऱ्या मग 0-7 परेश शिंदे चढाईसाठी सज्ज झालं. पाहूया कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी. आता मात्र 1 पॉईंट दिला गेलाय. कोपरा रक्षकाला बाद केले गेले. बफूल डांगे मैदानाच्या बाहेर जात आहेत. आता माझा 3rd रेड असेल 10 क्रमांक 10 आशिष गावाळी हा एक मोठा खेळाडू आहे जम्बुकेश्वर डांगेवाडी संघाचा. कोणती कामगिरी करणार आपल्या संघासाठी आशिष गावाळी. पाहूया शांत संयमी खेळी करत असताना बरोबर चढाई पाहायला. आता मला सगळं ठेवलं गेलं आशिष गावाळी याला 1 गुण मिळतोय पानवल संघाला. आणि परेश शिंदे वारंवार चढाई करत असताना दुसरे मग 0-7 पानवल संघाचा हा स्टार रेडर म्हणावा लागेल. आणि 5 पॉईंट दिले गेले. 26-25 असेल. 1 गुणांची आघाडी आहे या ठिकाणी. 26-25 पाहायला मिळाला आपल्याला. बरोबर 1 गुणांची आघाडी आहे पानवल संघाकडे. काय खेळ रंगला आहे तर सामना संपायला शेवटचा 1 मिनिट असेल. आता मात्र पुन्हा परेश शिंदे चढाईसाठी सज्ज असेल. पाहूया या चढाईमध्ये पूर्णपणे सामन्याची उणीव बहायला मिळेल आपल्याला. जसे मग 0-7 परेश शिंदे चढाईसाठी सज्ज असेल. पाहूया कोणती कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. आता मात्र ब्लॉक केले गेले परेश शिंदेला. आशिष गवाळी आला पॉइंट फायनल आपल्याला 26-26 सर. आता काय आमची चुकी होणार नाही. पुन्हा एकदा 26-26 10 त्या ठिकाणी आशिष गवाळी गेल्या चढाईसाठी. पाहूया कोणती कामगिरी करतोय आपल्या संघासाठी आशिष गवाळी. शांत सगळे पिकले मेडल येऊन चांगला मेडल आल्याच्या नंतर काय मेडल केलं ते आशिष गवाळी याच्याकडून. आता मात्र प्रतीक असेल. पाहूया कोणती कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. पाहायला मिळेल आपल्याला. आता मात्र त्या ठिकाणी सामना संपलाय. विजयी झाला. एका बाजूला जम्बुकेश्वर डांगेवाडी संघ दुसऱ्या बाजूला पानवल गावळवाडी संघ होता. खरोखरच सुंदर सामना पाहायला मिळाला आपल्याला. या ठिकाणी सन्माननीय आमचे परम मित्र आणि या गावचे सुपुत्र सन्माननीय राजेश्वर गांधी यांचं आगमन झालेलं आहे. मंडळाला पण आमचं हार्दिक स्वागत. मी देवस्थानचे कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय प्रमोदजी डांगे यांना मी त्यांना विनंती करतो त्यांचं स्वागत करावं. मया फोटो घेणार. 2 दिवस तुम्ही एवढी मेहनत करता मॅच बघताय समोर बघून. टायगर कोण? टायगर कोण? नक्कीच या ठिकाणी जम्बुकेश्वर डांगेवाडी संघाच्या उत्कृष्ट प्रकारे पाहायला मिळाले आपल्याला. क्रमांक 13 यजमान संघाचा खेळाडू आहे सूरज डांगे. सन्माननीय गावकर जिल्हाचे डांगे साहेब त्याला सन्मानित करतात सूरज डांगे याला.
हरकरांचं पहिल्या पर्वामध्ये सुंदर कामगिरी करून उत्कृष्ट पकड पाहायला मिळाली. अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची निवड झाली. पुन्हा एकदा जम्बू किशोर डांगेवाडी संघाचा आशिष गवारी आपल्या संघाला फायनल पर्यंत पोहोचवून दिलंय. मी विलासी बोबडे साहेब यांना विनंती करतो की त्याला सन्मानित करायचे. आशिष गवारी या ठिकाणी शिस्तबद्ध म्हणून एक बक्षीस ठेवण्यात आलं होतं. ते बक्षीस जाते खिडसी संघाला. खरोखर एकदा जोरदार डावाला खरं सुंदर कामगिरी केली खिडसी संघ. आपण जर तुम्ही असाल तर या व्यासपीठावरती यायचे. सुंदर खेळ केलात मित्रांनो. खरोखरच माझंही मन जिंकलात. एक नवका संघ होता आपल्या हातंबा पाली पंचक्रोशीमध्ये खिडसी संघ नव्याने आला होता. सुंदर खेळ केला. लोकांची मनं जिंकली, मंडळाची मनं जिंकली आणि त्यांच्या मार्फत त्यानं हे शिस्तबद्ध संघ म्हणून दाखल केलं गेलं. या ठिकाणी देवकान सचिव सन्मान्य सचिनजी डांगे साहेब आणि सुनीलजी डांगे साहेब. त्यानंतर आजच्या सत्रातील उपविजयी संघ जो होता तो पाहायला मिळाला आपल्याला पानवल गवळवाडी संघ. त्याला मोठी रक्कम आकर्षक ट्रॉफी गौरवलं जाते पानवल गवळवाडी संघाला. मी परेश शिंदे आपण सर्व काही घेऊन व्यासपीठावरती यायचे. पानवल गवळवाडी प्रत्येक गाडीला मेडल असेल मंडळाकडून. परेश शिंदे संघाचा संघाने पाहायला मिळेल आपल्याला. हे जे पारितोषिक दिलं गेलं आहे रोख रक्कम ही सन्मान्य राजूभाई डांगे यांच्यासाठी तिचा जोरदार टाळ्या वाजवा. सगळ्या गाडीला मेडल आहेत त्या थांबायचे. पानवल सगळ्या गाडीला मेडल आहेत. पानवल संघ आपल्याला मेडल देण्यात येते. या प्रत्येकाने पुढे या एकेका खेळाडू पुढे या. हॅलो. त्यानंतर आपण एक विशेष सत्कार करतोय ज्यांना 2 दिवस आम्हाला अतुआत या ठिकाणी सहकार्य केलं. तो करबुळे गावचा सितारा रोहित धनावडे व्यासपीठावरती यायचे. खरोखरच एकदा जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो. समालोचन केलं त्यांनी गुणलेखनाचं सुद्धा काम केलं गेलं रोहित धनावडे.
राजूदादा डांगे यांच्याकडून त्यांना सन्मान केले जाते. रोहित धनावडे याला पुन्हा मोठी व्यक्ती मोठा कलाकार आहे रोहित धनावडे. या ठिकाणी आपण 2 दिवस ज्या व्यक्तीचा गोड आवाज आपण ऐकतो, आज आवाज बसला म्हणतायत पण आवाज बसलेला नाहीये, आवाज अतिशय सुंदर झालेला आहे. सन्माननीय समाजोचक आमचे परम मित्र सुहास दादासाठी जोरदार टाळ्या होते. त्यांचंही या मंडळाच्या वतीनं खरोखर सुंदर आम्हाला समाजून ऐकायला मिळालं. मी सन्माननीय अध्यक्ष प्रमोद डांगे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं शाल शिकवत देऊन स्वागत करावं. अतिशय सुंदर असं देखणं समर्थन आपलं ऐकायला मिळालं आणि खूप आवड असलेली व्यक्ती आहे. आमच्या सगळ्यांच्या प्रेमापोटी इथपर्यंत आलेले आहेत. खरोखर धन्यवाद मित्रा. त्यांना छोटंसं मानधन म्हणून आम्ही देतोय. मित्र गोड मानून घे, रागावू नकोस आणि पुढच्या वेळेला न चुकता न सांगता, सांगितलं नाही तर कळल्यानंतर लगेच यायचं आहे. जोरदार टाळ्या होते पुन्हा एकदा मित्रासाठी. आणि शेवटचं समज तुम्हीच करायचं आहे. त्याचबरोबर हॅलो आणि हॅलो या ठिकाणी खास करून कौतुक करेन की खरोखरच ज्याने ही स्पर्धा ऑर्गनाईज केली, कारण मेहनत वेगळंच करतात, मानधन वेगळे घेऊन जातात आणि क्रेडिट दुसऱ्याला दिलं जातं. मी खरोखर टांगेवाडीतील सर्वांचं मनापासून कौतुक करतो की तुमच्या मेहनतीमुळे ज्यानं एक मुठभर माती काही मैदानासाठी केली असेल, सर्वांच्या मेहनतीमुळे ही एवढी स्पर्धा जी मोठी स्पर्धा होती ती यशस्वी झाली. सर्वांच्या मनापासून हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे महिला वर्ग असेल, माझ्या बहिणी समान असाल, आई समान असाल, तुम्ही आम्हाला 2 दिवस जेवण छान दिलं, तुमचंही मनापासून हार्दिक स्वागत. खरोखर असं मंडळाला सहकार्य करा जेणेकरून आणखी मोठ्या स्पर्धा या मैदानात व्हाल आणि माझ्यासारख्या छोट्या कलाकाराला आपण पुन्हा एकदा बोलवाल अशी आशा बाळगतो. यानंतर शेवटचा सत्कार असेल, पाहायला मिळेल आपल्याला या पर्वाचा, पहिल्या पर्वाचा विजय संघ कोण आहे? डांगेवाडी संघ. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. सर्वकडे मेडलसाठी वरती यायचे. सर्वकडे मेडलसाठी वरती या. पुढचे होणारे खेळाडू खरोखरच मला जवळ 2 वाजले तरी हे सर्व खेळाडू जागे आहेत. छोटे छोटे मुलं आहेत, सर्वांनी वरती यायची. एकदा जोरदार टाळ्या वाजवा जम्मू काश्मीर डांगेवाडी संघासाठी. सर्वप्रथम या स्पर्धेचे कर्ते बबलूदादा डांगे व्यासपीठावरती येताना पाहायला मिळतील आपल्याला. खरोखरच एकदा जोरदार टाळ्या वाजवा संपूर्ण टीमसाठी. खरोखरच मोठी मेहनत घेतली, अनेक संघांना मात करून हा संघ फायनलिस्ट झाला. तिन्ही संघाचं मनापासून हार्दिक अभिनंदन. सूरज डांगे आपल्याला त्याची बेस्ट रायडर म्हणून बेस्ट डिफेंडर म्हणून त्याची ओळख झाली. तो असा हा खेळाडू पाहायला मिळतो आपल्याला महिना व्यासपीठावरती. खरोखरच
अनेक संघांनी सहभाग घेतला होता. त्या संघांमधून हा बेस्ट संघ म्हणजे ज्याला ओळख झाली विजेता संघ जो आहे तो पाहायला मिळतो आपल्याला जंबूकिशोर डांगेवाडी संघ. आता मात्र विजयी संघाला ट्रॉफीज आणि रोख रक्कम दिली जाते. हे आपल्याला रोख रक्कम पाहायला मिळते. सन्माननीय आमचे सर्वांचे लाडके विलासजी बोंबले साहेब आणि विद्याताई बोंबले मॅडम यांच्याकडून ही रोख रक्कम या ठिकाणी आपल्याला रोख रक्कम दिली जाते. ह्या ट्रॉफ्या ज्या आहेत त्या डांगेवाडी प्रीमियर लीग झाली होती. त्या प्रीमियर लीगचे काही जे पैसे शिल्लक राहिले यामधून या सर्व मुलांनी काही ट्रॉफीज आणल्या गेल्या. तर एकदा जोरदार टाळ्या होत्या सर्व मुलांसाठी. खरोखरच पर्व पहिलं होतं. पर्व पहिल्याचा विजेता ठरला आहे तो जंबूकिशोर डांगेवाडी संघ. खरोखरच सर्वांचं मनापासून हार्दिक असं अभिनंदन. आपण व्यासपीठावरती पाहताय डांगेवाडी जंबूकिशोर डांगेवाडी दशकाचा मानकरी ठरले या जंबूकिशोर डांगेवाडी संघ. खरोखरच विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. जय. नक्कीच या ठिकाणी 2 मिनिटं या ठिकाणी